मग आता हे सूर्याचं काम करेल कोण? सगळी जनता त्या दुःखात किंवा त्या फ्रस्ट्रेशन मध्ये आहे की सूर्य आता जाणार आहे आणि सूर्य कायमचा जाणार आहे. मग आता करेल का कोण हे काम? आपण जगणार कसे? अंधाऱ्या कोपऱ्यातून एक पणती समोर आली आणि ती म्हणाली की मी करीन, माझ्याच्याने होईल तेवढं करा. मदनलाल धिंगरा पेटून उठले की कुछ ना कुछ करना पडता बस. मग आता कसे तात्या टोपे हुतात्मा झाले, झाशीच्या राणीने कसे आपले प्राण अर्पण केले, अमुक केलं तमुक केलं, आपण काय करू आलो यार? चाफेकर बंधूंना फाशी झाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांनी एक दिवस प्रश्न विचारला मदनलाल धिंगरांनी, हौतात्म्याची वेळ आली आहे काय? हुतात्मा होण्याची हौतात्म्याची वेळ आली आहे काय? त्याच्यावर सावरकरांचं उत्तर आहे की आपली तयारी झाली आहे काय? बॅरिस्टर, विज्ञाननिष्ठ, सामाजिक समरसता है ना, अफाट बुद्धिमत्ता, प्रचंड चांगलं वाचन, कायद्याचं ज्ञान किंवा ओव्हरऑल सगळ्याचं ज्ञान जे आहे ते मस्त, प्रचंड चांगल्या लिडरशिप क्वालिटी, ऑर्गनायझिंग स्किल वादातीतपणे, देशभक्ती, राष्ट्रप्रेम, कवित्व, पूर्णत्व, त्याग, तपस्या, तिलमिलाट, तितिक्षा, सब जा रहा है कहा? अंदमान. त्या दिवशी गांधी स्वतःहून लोकांमधून आणि सावरकरांच्या मधून वेगळे झाले होते हे सांगून की तुम्हाला सावरकरांचे विचार ऐकायचे आहेत का? त्यानंतर 1935च्या नंतर, 47च्या नंतर, गांधी खून खटल्यानंतर, 1954 नंतर, 1966 नंतर कोण पुन्हा पुन्हा गांधींना मध्ये आणताय? सावरकरांच्या लोकांच्या प्रत्येकाला आपापले इझम्स आहेत, प्रत्येकाला आपापले स्पिरिट आहे. And no one has got the most common ism, that is nationalism. और वो नेशनलिज्म उन लोगों में फूट फूट के भरा था. चाहे तो बात करो महात्मा गांधी की, चाहे तो बात करो स्वतंत्रवीर सावरकर की, चाहे तो बात करो नेताजी सुभाष चंद्र बोस की, चाहे तो बात करो तुमको जो लेना है वो नाम ले लो. सो नमस्कार. इतिहास के पन्नों से या सिरीज मधलं हे दुसरा एपिसोड. पहिल्या एपिसोड मध्ये आपण फोकस ऑन गांधी असं लेक्चर कवर केलं. उसी में शायद मैं ये बात किया था कि दूसरा एपिसोड कदाचित स्वातंत्र्यवीर सावरकर असेल. अँड सो इट इज. सावरकर हे जहाल गटामधले आहेत तसे स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भात, आणि लोक त्यांना क्रांतिकारक म्हणून जास्त ओळखतात. पण मला असं वाटतं की इट इज टू इनजस्टिस विथ द पर्सनॅलिटी ऑफ स्वातंत्र्यवीर सावरकर की ते अशा कोणत्या तरी दोन डायमेन्शनमध्ये बांधून ठेवले जातात. हिस्ट्रीमध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की एक व्यक्तीचं नाव घेतलं तर आपल्या डोळ्यासमोर एक विशिष्ट प्रसंग किंवा इमिजिएट, आजच्या भाषेत बोलायचं झालं तर हा शब्द चुकीचा आहे या लोकांकरता, पण जो परवलीचा शब्द आहे म्हणून मी सांगतो, USP म्हणतो की नाही आपण, तसं USP या प्रत्येक व्यक्तीचा ठरलेला आहे. व्हेनेवर एनीवन सेज महात्मा गांधी तर लोकांना का माहीत नाही पण दांडी यात्रा आठवतं किंवा पंच आठवतं. विवेकानंद म्हटलं तर स्वामी विवेकानंद केवढं मोठं काय बायोग्राफी आहे समजा, पण स्वामी विवेकानंद म्हटलं म्हणजे शिकागो धर्म परिषद आणि माझ्या बंधू भगिनींनो आहे ना, तेवढं विवेकानंद म्हटलं म्हणजे तेवढं सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना पाठ आहे. सावरकर म्हटलं की ते बोटीच्या पोर्टहॉलमधून उडी मारली बा आणि ते मार्शलस बंदरापर्यंत तसे पोहत गेले वगैरे वगैरे. सो पहली बात तो ये कि ऐसे एक इवेंट में बांधी जाने वाली ये पर्सनैलिटी नहीं है. Where you are really confused, म्हणजे where I am really confused whenever I speak on history and biographies in the history. So where I am most confused अशा या तीन पर्सनॅलिटीज आहेत. एक नॅचरली छत्रपती शिवाजी महाराज, दोन स्वामी विवेकानंद आणि तीन नॅचरली स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा विदा सावरकर. कारण त्यांना एका डायमेन्शनमध्ये आणता नाही येत. म्हणजे काय बोलायचं, काय इन्क्लूड करायचं आणि काय सोडायचं हे ठरवणं खरोखर कठीण. ही इज बेटर नोन ॲज ए क्रांतिकारक किंवा रिव्हॉल्युशनरी. ते क्रांतिकारकांचे अग्रणी होते, क्रांतिकारकांचे डायरेक्टर किंवा दिशा दिग्दर्शक होते. या अँगलने बघितलं तर जहालांची जी उणीपुरी 6 व्यक्तिमत्व आपल्या पूर्ण इतिहासामध्ये आहे, म्हणजे लोकमान्य टिळक किंवा बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय, अरविंद घोष, श्यामजी कृष्ण वर्मा आणि लास्ट नेम विल बी नॅचरली स्वातंत्र्यवीर सावरकर. ते जहालांपैकी ते एक आहे. ते तोडीस-तोड चांगलं काव्य करू शकणारे किंवा लिखाण करू शकणारे लेखक किंवा कवी आहेत. ते तोडीस-तोड समाजसुधारक आहेत. कारण अंदमानचं सत्र जे आहे ते संपल्यानंतरचे जे सावरकर आहेत त्याच्याविषयी आपल्याला फारसं माहीत नसतं. 1910ला त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली, जी 50 वर्षाची शिक्षा होती.
आणि इट वॉज सपोज टू लास्ट टिल 1960. तेव्हाही ते म्हणले होते की 50 वर्ष तुमचं राज्यच टिकत नाही तर मी 50 वर्ष जेलमध्ये राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ऑब्व्हियसली की 1921ला ते सुटले, 1924 पर्यंत ते पुन्हा भारतात म्हणजे आपल्या मुख्य भूमीमध्ये तुरुंगात होते आणि त्याच्यानंतर मग रत्नागिरीला स्थानबद्ध होते ऑलमोस्ट ऑल 1937 पर्यंत. तर 1924च्या नंतरचे जे सावरकर आहेत ते मला असं वाटतं की ते बरेच अज्ञातात आहेत, म्हणजे त्याच्याविषयी फार काही बोललं जात नाही. आणि जेव्हा त्यांच्यावर ही बंधनं होती की ते राजकीय कोणत्याही कार्यात भाग घेणार नाही, कारण ती सुटका सशर्त सुटका होती, ज्याच्यावर बरंच काही मागच्या 4 वर्षात बोललं गेलं. पुन्हा तेच की मी इतिहासावर बोलतोय, म्हणजे सध्याचे पक्ष आणि तेव्हाचे पक्ष, आताची नावं आणि तेव्हाची नावं, आत्ताचे नेते आणि त्यांचे तेव्हाचे नेते यांचा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. सध्या कोणत्याही पक्षाचं विरोध जे जे कोणी नेते मिरवत असतील त्यांचा आणि त्याच पक्षाच्या स्वातंत्र्यपूर्व काळाचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. सो काँग्रेस आफ्टर 1947 आणि काँग्रेस बिफोर 1947 या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत आणि हे वाक्य सगळ्या पक्षांकरता नॅचरली लागू होतं. सो 24 के बाद क्या किया उन्होंने ये शायद बहुत कम लोगों को पता है. आपल्याकडे एक जनरल कन्सेप्ट असतो, कोण मानतं कोण नाही हा विषय वेगळा आहे, पण पुनर्जन्म हा सगळ्यांच्या काय म्हणूया आवडीचा किंवा इंटरेस्टचा विषय आहे. इतिहासामध्ये काही काही दाखले असे मिळतात की गॅलिलिओ आणि न्यूटन हे एका वर्षातले आहेत, म्हणजे एकाची डेथ आणि दुसऱ्याचा बर्थ. म्हणजे गॅलिलिओ डाइड अँड न्यूटन वॉज बॉर्न, दिस हॅपन्ड इन द सेम ईयर. और गॅलिलिओ ने ग्रॅव्हिटेशन का जो थिअरी है वो निकाला, पण तो शेवटपर्यंत पोहोचला नाही, त्या सिद्धांताच्या शेवटपर्यंत तो पोहोचला नाही. तत्पूर्वी गॅलिलिओचं निधन झालं. त्याच वर्षी न्यूटनचा जन्म झाला आणि न्यूटननी नंतर ती थिअरी पुढे नेली, ॲज इफ किंवा तो गॅलिलिओचं उरलेलं काम जे आहे तो पुढे करतोय बा या अँगल. सो दॅट इज जस्ट ॲज ए इंटरेस्ट. त्याच्यात सुपरस्टिशन्स काही बागायचं काही कारण नाहीच आहे, कारण सावरकरांचं एक डायमेन्शन हे पण आहे की ते विज्ञाननिष्ठ होते. दुसरी अशी पेअर आपल्याकडे भारतामध्ये आहे की महात्मा फुलेंचा मृत्यू हा 1890चा आहे आणि डॉक्टर आंबेडकरांचा जन्म हा 1891चा आहे आणि त्यांच्या कार्यामध्ये ट्रिमेंडस सिमिलॅरिटी आहे. महात्मा फुलेंनी जे काय केलं आहे ना, तीच काय म्हणूया पुढची पायरी जी आहे ही नॅचरली डॉक्टर आंबेडकरांनी केली. सो ये जब मैंने पढ़ा कोई सावरकर जी के ऊपर की ही कोई किताब में की बा असा पुनर्जन्माचं काय होतं, तर मला क्युरिओसिटी म्हणून मी सर्च केलं की सावरकरांचा जन्म 1883चा आहे आणि 1883 त्यांचा जन्म असेल तर 83 साली कोण कोण गेलं होतं. दॅट इज जस्ट ॲज अ फन किंवा इंटरेस्ट. मला 3 नावं मिळाली. दॅट इज जस्ट ॲज अ इंटरेस्ट ऑर फन, पण हा योगायोग किंवा हा कोइन्सिडन्स फार इंटरेस्टिंग आहे. एक नाव होतं वासुदेव बळवंत फडके, जे आद्य क्रांतिकारक वगैरे म्हणून गणले गेले. त्यांची डेथ जी आहे ही 1883ची आहे, त्यावर्षी सावरकरांचा जन्म. नीडलेस टू मेन्शन की सावरकर हे क्रांतिकारकांचे अग्रणी किंवा क्रांतिकारकांमधले अग्रणी म्हणून नॅचरली सगळ्यात जास्त फोकसमध्ये आले. दुसरं नाव आहे स्वामी दयानंद सरस्वती. दयानंद सरस्वती म्हणजे वेदांकडे परत चला ही घोषणा ज्यांनी केली, सत्यार्थ प्रकाश आहे ना, आर्य समाजाची स्थापना ज्यांनी केली, सनातन धर्म किंवा भारतातला मूळ धर्म जो आहे त्याचं पुनरुज्जीवन करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्याला तुम्हाला सनातन धर्म नाव द्यायचं ते द्या, हिंदू धर्म नाव द्यायचं ते द्या. पुन्हा तेच की सावरकरांचा संबंध हा पुन्हा त्या हिंदुत्वाशी नॅचरली जोडला जातो. सो ये दुसरा नाव. तिसरं नाव थोडंसं बाहेरच्या म्हणजे इंटरनॅशनल लेवलचं आहे अँड दॅट इज कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स इज बेसिकली नोन फॉर सेटिंग द सोशल सिस्टीम. समाज व्यवस्था एका याच्यावर आणणं आणि सामाजिक समरसतेकरता काम करणं हे कार्ल मार्क्सचं काम होतं. किंवा जे खूप पैसेवाले लोक आहेत आणि जे बिचारे काहीच नाही असे लोक म्हणजे हॅव्स अँड हॅव नॉट्स वगैरे त्यांच्यातली दरी कमी करण्याचा प्रयत्न. मला असं वाटतं की 24 म्हणजे 1924च्या नंतर सावरकरांनी जे केलं हे सामाजिक समरसतेचं काम आहे. दॅट मे बी सिमिलॅरिटी विथ दिस पर्टिकुलर नेम. हमारे यहाँ पता नहीं ये क्यों होता है कि सावरकर के ऊपर बात करो तो गांधी वाले नहीं आएंगे, गांधी के ऊपर बात करो तो सावरकर वाले नहीं सुनेंगे. आणि हा आपला पराभव आहे असं मला वाटतं. ही सिरीज सुरू करण्यामागेच मूळ इंटेन्शन माझं ते होतं. समजा आपण इमॅजिन करू की हिस्ट्रीतले आपण कोणीतरी 20 लोक असे काढले आहे ना ज्यांचं खूप मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे. आता असे 20च लोक नाही आहेत, खूप 200 असतील, 2000 असतील, त्याच्यापेक्षा खूप जास्त असतील. पण उदाहरणार्थ म्हणून मी म्हणतोय की आपण 20 लोक असे काढले ज्यांना 5-5 बेस पॉईंट म्हणजे 20-5-100 असं आपण पकडलं. नाउ इफ सपोज आय बिलीव्ह गांधी, सो आय विल नॉट लिसन टू द अदर विंग
दुसऱ्या अपोजिट विंगचे सो कॉल्ड. तर हे अपोजिट विंग म्हणजे हे शब्द आपल्या डोक्यातले असतात, हे आपल्या बिलीफ सिस्टीम मधले. मी त्यांचं काहीच ऐकणार नाही, मी त्यांचं काहीच वाचणार नाही, त्यांच्याकडून काही मला शिकावं असं मला बुद्धी पण होणार नाही वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे आय विल रिस्ट्रिक्ट माय सेल्फ अप टू गांधी ओनली. आणि मी गांधींपुरता रिस्ट्रिक्ट स्वतःला केलं तर मी गांधी पूर्ण आत्मसात करू शकेन का? याचं उत्तर नॅचरली नाहीये. कारण हे सगळे लोकोत्तर पुरुष आहे, हे सेंचुरीज मध्ये एकदा होता. म्हणजे गांधींचं पूर्ण वाचल्यानंतर मी गांधींना किती फॉलो करू शकेन, किती त्यांचं कॉपी करू शकेन, माझ्या लाईफ मध्ये किती आणू शकेन, याचं उत्तर 1%, 2% वगैरे असं काहीतरी असेल. म्हणजे मग 100 पैकी 95 आपण बाद करतो आपल्या स्पिरिटमुळे, आणि 5% वाला एक कोणीतरी पर्सनॅलिटी धरून बसतो, आणि त्याचं काहीतरी 2% आपण कॉपी करतो. तर आपली इंप्रूव्हमेंट कशी व्हावी हा विषय किती गंभीर है ना. जब आपके पास 100 रुपए है यूटिलाइज करने के लिए, आपकी जिंदगी खुशहाल बनाने के लिए, तो तुम्ही त्या 100 पैकी 95 रुपये हे बाजूला ठेवून देता की हे मला चालतच नाही है ना. उरलेल्या 5 पैकी 1 रुपया खर्च करता आणि मग म्हणता माझं जीवन काय सुधरत का नाही. दिस इज ऑलवेज हॅपनिंग विथ द हिस्ट्री अँड हिस्टॉरिकल पर्सनॅलिटीज. दॅट इज ॲटलिस्ट हॅपनिंग इन इंडिया. कर्मठ विधी विधान तोडा हे सावरकरांचं वाक्य आहे. टिपिकल क्रांतिकारकांच्या कारनामे किंवा बाकीचे तिकडे मी येणारच आहे, पण मी म्हटलं तसं की जो दुर्लक्षित भाग आहे हा मला पहिले कव्हर करू द्या. कारण इट इज इम्पॉसिबल, नेक्स्ट टू इम्पॉसिबल टू कव्हर द एंटायर सावरकर इन वन स्पीच. दॅट इज जस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल. कर्मठ विधी विधान तोडा हे सावरकरांचं वाक्य आहे. कर्मठ विधी विधान म्हणजे कर्मठ म्हणजे कर्मकांड जे आहे, जे काय करतोय आपण ते काही न समजता जे करतोय असं जे काही कर्मठ आहे, ज्याला लॉजिक किंवा रॅशनलिझमचं कोणतंही बॅकग्राऊंड नाही आहे, अशा ज्या गोष्टी आहे त्या भलेही तुमच्या धार्मिक विधी म्हणजे कायदा धार्मिक विधींमध्ये भलेही लिहिलेल्या असतील, म्हणजे ते विधान असेल केलेलं तुमच्या धर्मग्रंथांमध्ये किंवा असं कुठेतरी, तर कर्मठ विधी विधान तोडा हे त्यांचं वाक्य आहे. मी मगाशी पुनर्जन्माची गोष्ट सांगत होतो ना की माझ्या इंटरेस्ट मधून मी शोधलं की सावरकर काय जन्माला आले 1883 साली, तर त्या वर्षी कोण गेलं होतं बा. हे जर मी सावरकरांना सांगितलं असतं सावरकरांनी माझ्या थोबाडीत मारली असती की बाई पुनर्जन्म हे सगळं थोतांड आहे. अँड आय डोंट बिलीव्ह बिकॉज आय एम प्युअरली रॅशनल किंवा मी सायंटिफिक ॲप्टिट्यूडवाला माणूस. कर्मठ विधी विधान तोडा हे सावरकर सांगतायत. कर्मठ विधी विधान तोडा हे त्यांनी सांगून आता किती वर्ष झाली, 1883चा जन्म आहे, म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की किती वर्ष झाली आहेत, आणि तरी हे आपण आज तोडू शकलोय का हा विषय गंभीर नाही आहे. हर जगा पे जितकं आपण कर्मकांड फॉलो करत आलो, आपल्या सण समारंभांमध्ये, आपल्या उत्सवांमध्ये, आपल्या धार्मिक क्रियांमध्ये, आपल्या विवाह किंवा तमाम संस्कार आपण जे जे काय करतो, म्हणजे काय मुंज म्हणा, बारसं म्हणा, इव्हन अंत्यसंस्कार म्हणा, आणि याच्यामधल्या किती गोष्टी आपण समजून करतोय आज की त्या मागे पहा पुढे चला अशा चालू आहेत है ना. हे भारतात जे मागे पहा पुढे चला ही जी पद्धत आहे याच्याकरता एक सुंदर गोष्ट आहे, आणि ती मला नाही माहित किती वर्षांपासून सांगितली जाते, पण नुसतीच सांगितली जाते आहे, ती ऐकली जाते आहे की नाही हे मला माहित नाही, ती नंतर फॉलो केली जाते की नाही हे मला माहित नाही. एक असाच आश्रम असतो कर्मठ विधी विधान म्हणजे काय आणि कर्मकांड म्हणजे काय याच्याकरता एक आश्रम असतो. त्या आश्रमाचा एक प्रमुख असतो, एक साधू समजा, आणि त्याचे बाकीचे शिष्य असतात. तर त्या आश्रमाची ती पद्धत आहे की संध्याकाळ झाली की ते साधू महाराज जे हे प्रवचन देतील, म्हणजे सत्संग करतील, चांगल्या भाषेत बोलायचं तर ते प्रवचन देतील, आणि तो शिष्य संप्रदाय जो आहे हा सगळा समोर बसलेला असेल आणि नॅचरली तो ते ऐकेल. हा रोजचा सिस्टीम आहे. त्या साधू महाराजांची एक आवडती मांजर असते. ती मांजर त्यांची खूप आवडती असल्यामुळे ती त्यांच्या अंगावर उड्या मारेल, ती त्यांच्या पायात घोटाळेल, इकडे करेल तिकडे करेल. मग ती इतकी ती त्यांच्या अंगावर झालेली आहे की हे साधू महाराज काय व्याख्यान द्यायला बसले किंवा काय प्रवचन ऐकवायला बसले, सत्संग करायला बसले, तर ती तिथे पण येऊन काहीतरी डिस्टर्बन्सेस क्रिएट करणार. शेवटी ती मांजर आहे. मग ते साधू महाराज शेवटी फतवा काढतात की यार ही फार त्रास देते, माझं चित्त विचलित होतं, प्रोग्राममध्ये त्यांनी डिस्टर्बन्सेस होतात. तर उद्यापासून ते शिष्यांना सांगतात की उद्यापासून हा नियम करा की सत्संगाची वेळ झाली, समजा उदाहरणार्थ काय 7 वाजता, उदाहरणार्थ म्हणतोय आपण आज काही सत्संग करता जमलेलं नाही, पण समजा किंवा 7 वाजता सत्संगाची वेळ आहे, तर पहिले मांजर बांधायची, मग नॅचरली सत्संग सुरू, म्हणजे डिस्टर्बन्स होणार नाही. शिष्य जे आलेले आहेत ते 2-3 वर्षाकरता शिकायला आलेले असतात ना, कोणत्याही गुरुकुलात जे कोणी येतात त्यांचं शिक्षण संपल्यानंतर ते जातील नाही का. दुसरे शिष्य आले, पण आपल्याकडे अशा परंपरा आहे कर्मठ आणि कर्मकांडवादी परंपरा की या आपाप एक जण दुसऱ्याला, दुसरा जण तिसऱ्याला सांगत जातो. म्हणजे जे पुढचे शिष्य आले त्यांनाही ते जुन्या शिष्यांनी सांगून ठेवलं की हे बा तू नवीन आहे कंसात, तू ज्युनियर मी सिनियर, कंसात तू मूर्ख माणूस, तुला काही समजत नाही, मी काय सांगतो ते ऐकून घे. की 7 वाजले काय की पहिले काय करायचं, मांजर बांधायची,
त्याच्याशिवाय सत्संग चालू होत नाही. अजून काही वर्ष अशी गेली, ती मांजर मेली. ती मांजर कधीतरी मरेल ना मांजर, किती वर्ष जगेल. ती मांजर मेली, सत्संग बंद. कारण बांधायला मांजरच नाही तर सत्संग कसा सुरू होईल. मग दुसरी मांजर आणली. व्यवस्थित नियमानुसार झालं पाहिजे सगळं. शंख डावीकडे, घंटा उजवीकडे, हे सर ना. आणि का असं हे कारण न कळता झालं पाहिजे, बरोबर आहे. आणि हे 1883 ला जो जन्माला आला तो माणूस 1924 मध्ये हे सांगतोय, कर्मठ विधी विधान तोडा, या एका वाक्यावर फक्त मी बोलतोय. ते 2025 आलं तरी फॉलो होत आहे का, गंभीर विषय नाही. मग ती मांजर मेली तर दुसरी मांजर आणली, मांजर बांधा, सत्संग चालू. चला समोर. काही दिवसांनी ते साधू महाराज मेले. त्यांचे पुढचे कोणीतरी अवतार असतील, सक्सेसर किंवा वारस. ते वारस आले. त्या वारस असणाऱ्या नवीन साधू महाराजांचा त्या मांजरीचा अर्थार्थी काही संबंध नव्हता. अरे ती जुना मांजर आणि ते जुने साधू महाराज हे एकमेकांशी संबंधित होते, म्हणून ती मांजर त्यांना त्रास द्यायची किंवा त्यांच्या अंगाखांद्यावर खेळायची ना. हे मांजरही नवीन आहे, साधू महाराजही नवीन आहे. त्या दोघांचं एकमेकांची तील सोडलं असतं मांजरीला, तिने ढुंकूनही पाहिलं नसतं त्या साधूकडे. पण तरी ठरलं म्हणजे ठरलं. आमचं असं आहे, आम्ही अत्यंत धार्मिकपणे एक कृत्य करतो. Isn't that a true lesson for every one of us when we are talking on स्वातंत्र्यवीर सावरकर? स्वातंत्र्यवीर हा शब्द 2 मिनिटाकरता आम्ही बाजूला ठेवतो आणि विज्ञाननिष्ठ सावरकर हा शब्द वापरतो. Isn't that important for all of us कि हम अपने अपने घरों में या अपने समाज व्यवस्था में या अपने फैमिली लेवल पे, इवन मे इट बी एट द नॅशनल लेवल. आता हा कर्मकांड, कर्मठ विधी विधान हा जर शब्द आपण समोर नेला तर हा किती समोर जातो माहिती आहे. हा कोणत्याही क्षेत्राला लागू पडतो. कारण मीमांसा न कळता केलेलं काम म्हणजे कर्मकांड. याला धार्मिक याच्यामध्ये कर्मकांड असा शब्द आहे किंवा कर्मठ विधी विधान असा शब्द आहे. सामाजिक व्यवस्थेमध्ये त्याला रूढी किंवा परंपरा असा शब्द आहे. कोणी आपल्याकडे येणार असला पाहुणा, त्याला उशीर झाला तर आम्ही जेव्हा लहान होतो आमच्या घरी करायचे असं, किंवा तो जर आला नाही तर चप्पल उलटी टाकायची दारात, नाही तर ते भांड उपडा मारायचं उमऱ्यावर. ही का टेलिपॅथी होती किंवा उसको संदेशा जाएगा तब मोबाईल तो नाही थे. अरे किती अशा रूढी प्रथा परंपरा आहे. और आगे चलो, गव्हर्नमेंट मध्ये याला प्रोटोकॉल म्हणतात. सरकारी ऑफिसेस मध्ये सुद्धा कर्मकांड आहे. सिस्टीम ठरलेली आहे. कोणी ठरवली माहित नाही, ही अशीच असते आणि ती फॉलो करायला लागते. जो व्यवस्थित फॉलो करतो तो सर्वोत्कृष्ट एम्प्लॉई म्हणून त्याला बक्षीस मिळेल, है ना. कोणताही नवीन कागद ऑफिसमध्ये आला तो क्लर्ककडे जाईल, तो त्याच्यावर कोंबडा मारल, मग तो मागे जाईल, है ना. तो त्याच्या मागचा ऑफिसर जाईल, तो कोंबडा मारल, मग ते 2 कोंबडे मारल्यानंतर ते ऑफिसमध्ये आत केबिन मध्ये पोहोचल साहेबांकडे. मग साहेब ते 2 कोंबडे पाहतील मारलेले, मग साहेब सही करतील. कंसात वाचलेलं कोणीच नाहीये. कारण पहिला क्लर्क जो कोंबडा मारतो किंवा दुसरा, तो विचार करतो की माझी थोडी सही आहे. जो सही मारल तो पाहिजे, बरोबर. मी वाचलं नाही, दागद्यानं कोंबडा मारून विषय संपव, साहेब पाहून घेईल. आणि साहेब हा विचार करू शकतो की तुम्ही 2 कोंबडे ऑलरेडी मारले, याचा अर्थ गाढवांना तुम्ही ते वाचलाय हे मी गृहीत धरतोय. कर्मठ विधी विधान तोडण्याची सुरुवात डायरेक्ट ऑफिसेसच्या प्रोटोकॉल पासून होईल का? नाही. ती मला असं वाटतं पहिले आपल्या वैयक्तिक आचरणात होईल, मग ती सामूहिक आचरणात होईल, मग ती सामाजिक आचरणात होईल आणि मग नॅचरली नॅशनल लेवलवरच्या आचरणामध्ये होईल. सो कर्मठ विधी विधान तोडा हे एक फक्त वाक्य आहे. त्याच्या मागचा सार जर एवढा मोठा असेल तर आपण आपलं लाईफ इंडिव्हिज्युअली जरी आपण फॉलो केलं किंवा काय इंट्रोस्पेक्ट केलं कि मेरे बिहेवियर में ऐसी क्या बातें हैं जो बिना समझ के मैं कर रहा हूं, तर मला असं वाटतं की आपला खूप सारा वेळ वाचणार आहे. हे सांगणारा तो माणूस आहे कर्मठ विधी विधान तोडा. दुसरं त्यांचं वाक्य आहे की जातीभेदाच्या बेड्या ज्या आहेत त्या तोडा. रत्नागिरीला गेल्यानंतर राजकीय कार्य करायचं नाही असं त्यांच्यावर बंधन होतं. त्या 2 अटींवर त्यांची सशर्त सुटका झाली होती. किंवा रत्नागिरी जिल्हा सोडायचा नाही, जिल्हा सोडायचा असेल तर पहिले तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना कळवायला लागायचं. आणि दुसरं कंडिशन ही होती की तिथे राहायचं तर कोणत्याही राजकीय कार्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभाग घ्यायचा नाही. ऑब्व्हियसली की हिडन मेसेज हा होता की सामाजिक कार्य करू शकाल. मग सामाजिक कार्य करायचं, जातीभेद याच्या संदर्भात ते चाललं.
आज सावरकरांना मानणारे लोक हिंदुत्व आणि सावरकर यांची सांगड घालतात. जो या भूमीत जन्माला आला किंवा ही भूमी ज्याची जन्मभूमी आहे, ही भूमी ज्याची कर्मभूमी आहे आणि या भूमीला जो पुण्यभूमी मानतो असा कोणताही व्यक्ती हा हिंदू आहे, अशी सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या आहे. याच्यामध्ये कुठेही जातीचा, पंथाचा, उपपंथाचा, कोणत्याही धर्माचा आहे ना किंवा उपजातीचा, कोणत्याही पोटभेदाचा, पाटभेदाचा उल्लेख नाही. भगवा रंग हा हिंसेचा नसतो. जी त्यांची फिलॉसॉफी आहे तीच सांगायचा मी प्रयत्न करतो. आज भगवा फडकावला की आपल्याला काय नक्की मनात भावना काय येते, डिपेंड्स ना की कुठे फडकावलं जावं. भगवा हा त्यागाचा रंग आहे, भगवा हा शौर्याचा रंग आहे, तो क्रौर्याचा रंग नाही किंवा तो हिंसेचा रंग नाही. हिंसेचा रंग लाल असतो. त्या अँगलने विचार केला तर मग कम्युनिस्टांचा जो झेंडा आहे तो लाल आहे, म्हणजे कम्युनिस्ट पार्टीचा आहे ना. भगवा रंग हा क्रौर्याचा किंवा हिंसेचा कधीच नव्हता. तो त्यागाचा असेल, आत्मबलिदानाचा असेल, शौर्याचा असेल, पण तो हिंसेचा कधीच नव्हता. मग आता या गाय हा उपयुक्त पशु आहे, ती देवता नक्कीच नाही. सावरकरांचं वाक्य सांगतोय, गाय हा उपयुक्त पशु आहे. कारण इंडियन इकॉनॉमी जी आहे ती तेव्हाच्या बिलकुल आर्यांच्या काळापासून जी आहे ती पशुधनावर आधारित होती. इतना रॅशनल थॉट जो पुटअप किया. रत्नागिरीमध्ये जाती जातींची संमेलनं झाली तर एका ब्राह्मण संमेलनात त्यांना बोलवलं, म्हणजे ब्राह्मण जातीचं संमेलन जे आहे त्याच्यामध्ये त्यांना बोलवलं. तर त्यांना सांगितलं की अशी जातींची संमेलनं गोळा करू नका आणि ब्राह्मणांनी पण स्वतःच्या जातीची संमेलनं भरवू नये. कारण अशी आपापल्या जातीची संमेलनं जर आपण भरवायला लागलो तर नॅचरली राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीने हे मोठे कन्सेप्ट जे आहे ते मागे पडतील. का म्हणायचं आता मी याच्यावर की ब्राह्मणांनी त्यांच्या जातींची संमेलनं भरवू नये हे ज्या सावरकरांनी सांगितलं ते सावरकर ब्राह्मण आहेत म्हणून फक्त त्यांना बाजूला ठेवलं जातं. येस और नो? क्या हिस्ट्री पढ़े हम लोग, कितना समझे है, कैसा? फिर यही मान के चले कि इंडिया की आबादी में ब्राह्मणांची पॉप्युलेशन किती बा 2.5%, 3.5%, 4% आहे की नाही. मग ते आपापले जातीचे जे लोक आहेत ते घेऊन त्यांचा झेंडा घ्यायचा आणि आपण त्यांच्या मागून जायचं, असं करायचं तर मग तेच होणार ना पुन्हा की आपल्यासमोर 20 आयडेंटिटी आहे. मी ब्राह्मण आहे उदाहरणार्थ, मला मानत नाही कोणी हा भाग वेगळा, पण मी टीसीच्या दाखल्यानुसार आहे, तर मी सावरकरांच्या मागे किंवा टिळकांच्या मागे हिंडायचं. उद्या अजून कोणी गुजराती किंवा बनिया असेल तर त्यांनी महात्मा गांधींच्याच मागे हिंडायचं आहे ना. असं समाजवार आपण वाटून घेऊया यांना. म्हणजे 20 पैकी 1 माणूस आपल्या वाट्याला येईल आणि त्या एकाला आपण पूर्णपणे कॉपी नाही करू शकणार. तर इतिहासातल्या 100% आपण शिकू किती? 1%. याने नुकसान कोणाचं होणार? आपलं होणार. आणि आपलं इंडिव्हिज्युअली होणार आहे, आपलं वैयक्तिक पातळीवर होणारच आहे, पण कौटुंबिकही पातळीवर होणार आहे, नॅचरली सामूहिक किंवा सामाजिक पातळीवर होणार आहे, राष्ट्रीय पातळीवर तर होणारच आहे. नीडलेस टू मेंशन. क्या इतने आसान थे ये लोग? रवींद्रनाथ टागोरांना नोबेल आहे. रवींद्रनाथ टागोरांना है ना नोबेल पारितोषिक गीतांजली या काव्यसंग्रह लिहिला म्हणून. तो बहुत बार ऐसे भी होता ना की त्या वेळात किंवा त्या कालखंडात जे झालं, सावरकर तेव्हा अंदमानला होते आणि रवींद्रनाथ टागोरांना नोबेल प्राइज मिळालं तेव्हा सावरकरांनी तिथून त्यांना एक अभिनंदनपर पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्राचा आशय साधारण असा आहे की म्हणजे तुम्हाला नोबेल प्राइज मिळालं तर नॅचरली भारतीयांसाठी सगळ्यात एक अभिमानाची गोष्ट आहे वगैरे वगैरे. आणि थोडंसं पुढचं एक असा थोडासा असा कोपरखळी म्हणतो तशी एक मारलेली आहे की बा तुम्ही हे जे काही करताय ते मी पण करू शकलो असतो समजा, पण माझ्यासमोर चॉईस होता की मी हे पण करू शकतो आणि ते पण करू शकतो. म्हणजे मी क्रांतिकार्य करू शकतो आणि मी कविता लिहू शकतो किंवा साहित्य निर्माण करू शकतो. मग जास्त गरज कशाची आहे देशाला? जास्त गरज नॅचरली क्रांतिकार्याची आहे, कारण पहिले स्वातंत्र्य मिळवणं हे महत्वाचं ध्येय आहे. आणि दुसरी गोष्ट जास्त गरज स्वातंत्र्य मिळवण्याची आहे आणि क्रांतिकारक व्हायला कमी लोक तयार आहेत. ऐसा ना ज्याला वॅकन्सी ज्यादा आहे, ऍप्लिकेशन फॉर्म भरणे वाले कम आहे. आजच्या भाषेत सांगायला जर असं असेल तर मग मी ठरवलं की यार हे कविता हे जे काय हे थोडंसं आपलं मागे पडलं तरी चालेल. लेट मी गो टुवर्ड्स रिव्हॉल्युशनरी किंवा क्रांतिकारक होण्याकरता मी स्वतःला बाध्य केलं. मला अजिबात रवींद्रनाथ टागोर काय किती मोठे होते किंवा किती छोटे होते याच्यावर भाष्य करायचं नाही. त्यांना नोबेल पुरस्कार आहे म्हणजे निर्विवादपणे ते मोठेच होते. पण मी एक फक्त 2 लाईन तुम्हाला सांगतो. रवींद्रनाथ टागोरांची एक कथा आहे, ती नॅचरली बंगाली भाषेमधली आहे आणि ती साधारण तिचा तर्जुमा असा आहे ऍबस्ट्रॅक्ट
किंवा सूर्य अस्ताला निघाला आणि तो कायमचा अस्ताला जाईल अशी धमकी त्यांनी दिली. आता सूर्य जर कायमचा अस्ताला गेला आणि तो उगवलाच नाही तर सूर्य म्हणजे जिवंत, पृथ्वीवरचं जीवन नष्ट होईल. त्याच्यामुळे अख्खी दुनिया ज्याची चिंताक्रांत झाली की सूर्य जर उगवलाच नाही तर आता काय होईल वगैरे वगैरे. मग आता हे सूर्याचं काम करेल कोण? सगळी जनता त्या दुःखात किंवा त्या फ्रस्ट्रेशन मध्ये आहे की सूर्य आता जाणार आहे आणि सूर्य कायमचा जाणार आहे. मग आता करेल का कोण हे काम? आपण जगणार कसे? अंधाऱ्या कोपऱ्यातून एक पणती समोर आली आणि ती म्हणाली की मी करीन, माझ्याच्याने होईल तेवढं. मग त्या पणतीला पाहून दुसरी पणती समोर आली, मग तिसरी पणती समोर आली आणि अशा असंख्य पणत्या जेव्हा एकत्र आल्या तेव्हा त्यांनी साधारण सूर्यासारखाचा प्रकाश कोणी निर्माण करणं शक्य नाही, पण जेवढा जरुरी आहे तेवढा प्रकाश निर्माण केला. ही जी मी तुम्हाला स्टोरी सांगितली ही रवींद्रनाथ टागोरांच्या बंगाली कथेचा मराठी भाषेतला मी तर्जुमा माझ्या लेखी अनुवाद सांगतोय. सावरकरांच्या 2 ओळी सांगतोय फक्त एका कवितेतल्या. सूर्य सहस्त्री जो उरला, सूर्य जो काय उरला, पणतीने जाईस फुरला. वॉज मेअर दॅट इज अ कोइन्सिडन्स की सेम कन्सेप्ट, सेम आयडिया एकाच कालखंडात दोघांना स्ट्राईक होते आहे. एक प्रथित यश कवी किंवा लेखक आहे, तो ते पब्लिश करतोय गीतांजलीच्या नावाने आणि ही गेट्स नोबेल प्राइज. आणि दुसऱ्याच्या कविता ज्या आहेत त्या कुठे असतील तेव्हाच्या कालखंडात हे माहित नाही. कारण 1905 ते 1924 सावरकर कुठे होते म्हणजे कसे होते, कोणत्या परिस्थितीत होते, काय करत होते, कोणत्या हाल अपेष्टा सहन करत होते, तर त्यांच्या काव्याचा, त्यांच्या काव्य प्रतिभेचा, त्यांच्या बाकीच्या कोणत्याही बुद्धिमत्तेचा जनतेला किंवा लोकांना परिचय होण्याचा काही सुतराम संबंध नव्हता. मग आता असं आपण म्हणायचं का? म्हणू शकतो थोडं फेवरिटिझम दाखवून की सावरकर क्रांतिकार्यात गेले म्हणून नो डाऊट की आपल्याला एक चांगला क्रांतिकारक मिळाला, दॅट लेड ए नेशन टू द फ्रीडम परहॅप्स, त्याच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळणं सोपं गेलं वगैरे. पण ते तिकडे गेल्यामुळे आपण एक नोबेल प्राइज चुकवलं असेल कदाचित. कारण सेम कन्सेप्ट वाल्या टागोरांना जर नोबेल प्राइज मिळतं तर तोच कन्सेप्ट ऑलमोस्ट ऑल त्याच कालखंडात जसा तसा मांडणाऱ्या सावरकरांना सुद्धा कदाचित ते मिळू शकलं. हे हिडन डायमेन्शन आहे सावरकरांचे. आणि ते टिपिकल वाक्य असतं काय, मुलाचे पाय पाण्यात दिसतात, म्हणजे जब बचपन में ही वो झलक लग जाती की ये किस टाइप का बना हुआ इंसान है. घरी त्यांच्या अष्टभुजा देवीची एक मूर्ती होती. ही अष्टभुजा फार हिचा बॅकग्राऊंड खूप आधीपासून सुरू होतं आणि ते खूप इंडिया हाऊस पर्यंत समोर जातं. म्हणजे मदनलाल धिंगरांनी त्यांची क्रांतिकार्याची शपथ घेतली ती या अष्टभुजा देवीच्या चित्रासमोर घेतलेली आहे लंडनला इंडिया हाऊसमध्ये. हे अष्टभुजा देवीचं त्यांच्याकडे एक मूर्ती होती आणि लहानपणापासून ते या राष्ट्रप्रेम किंवा स्वदेश भक्ती जे आहे याच याच्यात होते. शिवाजी महाराज हे त्यांचं आवडतं दैवत. रँडचा खून झाला, गांधींचा आपलं हे निघालं, त्या रँडच्या खुनाचं मी डिटेल वर्णन तेव्हा केलं होतं. रँडचा खून झाला पुण्याला, रँड आणि आयसचा, आणि मग चाफेकर बंधूंना नॅचरली फाशी झाली. त्याच खटल्यामध्ये लोकमान्य टिळकांना शिक्षा झाली 1.5 वर्षाची. चाफेकर बंधूंना फाशी झाली हे जेव्हा यांना कळलं, ही डेट आहे 1898 18 एप्रिल, तेव्हा सावरकर त्या अष्टभुजा देवीच्या समोर सो काळ ध्यानस्थ बसले होते. आता 1898 सावरकर किती वर्षाचे होते? 15-16च्या मध्ये आहे ना, 1883चा जन्म आहे. ते ध्यान लावून बसलेले होते. त्यांना प्रचंड संताप एकीकडे आला होता, डोळ्यातून एकीकडे अश्रूंच्या धारा वाहत आहेत. आणि चाफेकर बंधू फाशी गेले म्हणजे दामोदर चाफेकर त्यातले पहिले हे फासावर गेले, हे सत्य पचवणं त्यांना कठीण होत आहे. अचानक ते त्या याच्यात बोलून जातात की मी एक तर चाफेकर बंधूंसारखा देशाकरता लढता लढता मरीन, नाही तर नॅचरली शिवाजी महाराजांसारखं स्वराज्य किंवा स्वातंत्र्य जे आहे हे स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. हे त्यांचं वय आहे इन बिटवीन 15 आणि 16. आपल्याकडे फार वेगळ्या अँगलनी हे वाक्य वापरलं जातं, ते फारच वेगळ्याच अँगलनी वापरलं जातं. 16वं वर्ष जे आहे ते कसं धोक्याचं असतं या लाईनवर बरंच काय लिहिलं गेलं आहे. 16वं वर्ष धोक्याचं असतं, ते दरवेळेला निगेटिव्हली धोक्याचं असतं, ते दरवेळेला निगेटिव्हली धोक्याचं असतं असं घेऊ नका. कारण मी 3 संदर्भ सांगतोय. शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला, स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं 1646. 1630चा शिवाजी महाराजांचा जन्म आहे, वय वर्ष इन बिटवीन 15-16. क्लिअर? ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली 16व्या वर्षी, बरोबर. आणि सावरकरांनी शपथ घेतली ही आत्ताची सांगितली ही पुन्हा 16व्या वर्षी. कैसे ट्रेडिशन कहा देखो कैसे फॉलो होते आया. आणि ती त्या वयात 15व्या किंवा 16व्या वर्षी घेतलेली प्रतिज्ञा
ही इतक्या सिस्टमॅटिकली आणि वेल प्लॅन्ड, डिझाईन्ड आणि डिफाईन्ड एवढी सावरकरांनी केली आहे. सावरकर जितक्या वेळेला कैदेत गेले, आता कोण कितक्या वेळेला कैदेत जातं हे त्याच्या फिलॉसॉफी आणि प्रिन्सिपलनुसार ठरेल. गांधीजी 2338 दिवस जेलमध्ये होते. हा पिरियड टोटल 5.5 वर्षाच्या जवळपास आहे ना. 365 दिवस म्हणजे 1 वर्ष पकडलं. 2338 दिवस गांधी जेलमध्ये होते. पण गांधी टोटल 15-17 वेळा जेलमध्ये गेले तेवढ्या करता. कारण तुरुंग हे गांधींनी शस्त्र म्हणून वापरलं, म्हणजे त्यांची स्ट्रॅटेजी म्हणून वापरलं. म्हणजे आज जायचं काहीतरी धिंगाणा करायचा, तिथे गव्हर्नमेंट परेशान, पुन्हा बाहेर आले, बाहेर काहीतरी धिंगाणा करायचा, पुन्हा गव्हर्नमेंट परेशान. लोकमान्य टिळक 3दाच जेलमध्ये गेले. जहाल ना, 3दाच जेलमध्ये गेले, 7.5 वर्ष. ते 15-17 वेळा जात आहेत आहे ना. किती 5.5 किंवा काय 7.5 वर्ष. लोकमान्य टिळक 3दाच जेलमध्ये जात आहेत, 7.5 वर्ष. एकदा 6 वर्ष मंडाले, हे तुम्हाला माहित आहे. एकदा 1.5 वर्ष हे रँडच्या खून खटल्यात, आणि एकदा 4 महिने तो त्यांच्या केसरी आणि मराठाचा जो काही वाद चालला छत्रपतींच्या ह्याच्यावरून, तो. सावरकर एकदाच जेलमध्ये गेलाय, डायरेक्ट 50 वर्ष. हु डिड दिस जस्टिस? कौन न्याय किया ये और क्यों किया? वेदर देर वॉज एनी एव्हिडन्स अगेन्स्ट सावरकर? त्यांना 2 जन्मठेपेच्या शिक्षा आहे. एक जन्मठेप म्हणजे 25 वर्ष, ती 50 वर्षाची शिक्षा आहे. आणि 50 वर्षाची जन्मठेपेची शिक्षा ही नॅचरली लोकल जेलला, येरवडा किंवा डोंगरी आहे ना, किंवा आजच्या भाषेत बोलायचं तर तिहार आहे ना, अशी नाही आहे, इथली नाही आहे. ती डायरेक्ट काळ्यापणाची आहे, म्हणजे अंदमानची. जगातले हे 3च तुरुंग आहेत जे वाईट अर्थाने किंवा नटोरियस मिनिंगनी मोस्ट इम्पॉर्टंट मानले जातात. की सगळ्यात जास्त कैद्यांचा छळ किंवा यातना त्यांना कुठे दिल्या गेल्या तर अख्ख्या 5000 वर्षांच्या मानवजातीच्या इतिहासामधली ही 3च ठिकाण आहे. अंदमान त्यातलं 3 नंबरवर येतं, म्हणजे सेल्युलर जेल. 1 नंबर नॅचरली हिटलरच्या ज्यू लोकांकरता काढलेले गॅस चेंबर किंवा छळ छावण्या ज्या आहेत त्या. 2 नंबर सायबेरिया, रशियन राज्यक्रांतीच्या वेळेला किंवा रशियाने नंतरही सायबेरियाला परमनंट जेल म्हणूनच वापरलाय. टुंड्राचा झोन आहे तो, -40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वगैरे, आणि तिकडे ते राजबंदी किंवा कोणते कैदी नेऊन टाकतात, तिथे राहणं किती कठीण. तो नंबर 2. आणि 3 नंबर अंदमान. वॉज दॅट द जस्टिस? लेट अस गो इन टू द डिटेल. लोकमान्य टिळक हे फार त्यांच्या दृष्टीने महत्वाचे. टिळकांच्या पॉलिटिक्सच्या दृष्टीने नॅचरली सावरकरांसारखे पोरं महत्वाचे. त्याच्यामुळे शिवाजी शिष्यवृत्ती हे जे प्रकरण तेव्हा चालू केलं होतं लोकमान्य टिळकांनी, त्याचा फायदा देऊन शिम परांजपे नावाचे एक लेखक आहेत, का नावाचं वर्तमानपत्र ज्यांनी काढलं, त्याच्यात एक एसेची कॉम्पिटिशन यायची. त्याच्यात जो नंबर ज्याचा लागला, चांगले विद्यार्थी निवडायचे, शिवाजी शिष्यवृत्ती त्यांना द्यायची, लंडनला पाठवायची. ती शिष्यवृत्ती सावरकरांना मिळाली आणि सावरकर लंडनला गेले. ही 1905 ची गोष्ट आहे. इंडिया हाऊस नावाची संघटना जी आहे ती तिकडे स्थापन झाली होती, श्यामजी कृष्ण वर्मा. तिथे बरेच मोठे मोठे लोक गेले. तिथे पहिली गोष्ट श्यामजी कृष्ण वर्मा गेले, म्हणजे लालाजी म्हणतात त्यांना श्यामजी कृष्ण वर्मा. ते मोतीलाल वर्मा. अजून एक तुमच्या परिचयाचं नाव सांगायचं तर मदनलाल धिंगरा. मदनलाल धिंगरा आर्किटेक्ट व्हायला गेले होते, तिथे आर्किटेक्चर करायला गेले होते. VVS अय्यर इंजिनियर व्हायला गेले होते. सेनापती बापट, पांडुरंग महादेव बापट म्हणजे सेनापती बापट, हे सिव्हिल इंजिनियर करायला गेले होते. आणि सावरकर हे बॅरिस्टर व्हायला गेले होते. खरं सांगू, यातलं कोणीच इंजिनियर होणार नव्हतं, कोणीच काय आर्किटेक्ट होणार नव्हतं, आणि कोणालाच बॅरिस्टर व्हायचं नव्हतं. मूळ उद्देश जो होता तो इंडिया हाऊसमध्ये जाणं हा होता. इंडिया हाऊसमध्ये गेले की तिथे श्यामजी कृष्ण वर्मा ज्या काही पट्ट्या पडवतील बरोबर, त्याच्यानुसार जे काय प्लॅनिंग चालेल ते जे चालायचं ते बरोबर चालेल. हे इंडिया हाऊसला तिथे जात आहेत. तिथे गेल्यानंतर ऑलमोस्ट ऑल श्यामजी कृष्ण वर्मांच्या लक्षात आलं की हे प्रकरण वेगळं आहे. आणि ते 2 वर्षात त्यांच्या इतकं वेगळं लक्षात आलं की सावरकर म्हणजे काय आहे. की 1907 ला श्यामजी कृष्ण वर्मा लंडन सोडून पॅरिसला चालले गेले, कारण त्यांच्यावर खूप नजर ठेवली गेली किंवा हे काहीतरी सरकार विरुद्ध काड्या करतात. तर ते पकडले जाऊ नये म्हणून ते पॅरिसला गेले. आणि इंडिया हाऊसची पूर्ण जबाबदारी ॲज ए सक्सेसर किंवा त्यांचा वारस म्हणून जी आहे ही नॅचरली सावरकरांवर येऊन पडली. आजच्या मॅनेजमेंटच्या फंडामेंटल्स मध्ये थिंक बिग या वाक्याचा खूप बोलबाला आहे. स्टीफन कॉवेचं एक पुस्तक आहे, थिंक बिग बड़ा सोचो. बड़ा सोचो का एग्जाम्पल अपने हिस्ट्री में जाके देखेंगे, लागोपाठ 3 एग्जाम्पल देतोय. आणि हे 3ही तुमच्याकरता शॉक असतील असं मला वाटतं. आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली हे सगळ्यांना आपल्याला माहित असतं आहे ना. मी मगाशी म्हटलं की महात्मा गांधी म्हणजे दांडी यात्रा, सुभाषचंद्र बोस म्हणजे आझाद हिंद सेना,
रिअल स्टोरीज आर व्हेरी मच डिफरंट परहॅप्स. इंडिया हाऊसला हे सेनापती बापट आणि हेमचंद्र दास नावाचा एक माणूस होता, तिथला बंगालचा क्रांतिकारक. यांनी ठरवलं की हे जे आपलं कार्य चालू आहे स्वराज्य स्थापनेचं वगैरे, तर याच्याकरता बॉम्ब पैदा केला पाहिजे. ते तिथून गेले जर्मनीला, म्हणजे इंग्लंडहून जर्मनीला गेले. जर्मनीहून त्यांनी एक बॉम्ब आणला आणि मग आल्यानंतर संध्याकाळी सावरकरांनी त्या गुप्त खोलीत नेलं एकांत. त्यांना दाखवलं की देखो हमने क्या लाया, बॉम्ब. त्यांना वाटलं सावरकर खूप प्रभावित होतील की वाह क्या बडा कारनामा कर दिया, बॉम्ब लाया. सावरकरांनी सांगितलं की ठीक आहे, बॉम्ब आणला तुम्ही, काय करणार आहे त्याचं? याचं काय करणार आहेत म्हणजे कोणीतरी एक विक्टीम पकडावं लागेल. जवळचा पकडायचा तर कर्झन वायली पकडू. कर्झन वायली म्हणजे इंडिया हाऊसवर नजर ठेवायला जो ब्रिटिश पोलिसांचा अधिकारी होता तो. त्याचं कामच तेवढं की इंडिया हाऊस वाले सब बोगस दिखते, इनके ऊपर ध्यान रखो या इनके ऊपर नजर रखो. माझा एक कोणीतरी माणूस बॉम्ब टाकला आणि एक माणूस उडवला, पुढे काय होईल? पुढे ते ब्रिटिशर्स आहेत, कोणताही बॉम्ब चालला किंवा बॉम्ब उडवला तर त्या कटाची सूत्र जी आहे ती धरल्या जातील. आणि एक बॉम्ब तुम्ही टाकला, एक जण मरेलही कोणीतरी त्यात, त्याच्यानंतर तुम्ही मराल. येस ऑर नो? आणि एक बॉम्ब किती दिवस पुरणार आहे? हा सगळा विचार करून, हे सगळं मी जे बोललो आता, हा सगळा विचार करून सावरकरांनी त्यांना फक्त एक वाक्य म्हटलं होतं की हे बा सावरकरजी ये देखिए क्या है, बॉम्ब. तर ऍप्रिसिएशन दूरच राहिलं. ते म्हणले यार बॉम्ब आणला, ठीक केलं, पण ऍज इफ आय एम नॉट हॅपी, बॉम्ब तयार कसा करतात याचं नॉलेज आणू शकता का? अच्छा लीडर होता ना, इतना दूर का सोचता है. टेम्पररी हंगामा खडा करणं हा त्याचा मकसदच नसतो कधी. बॉम्ब तयार कसा करायचा याचं नॉलेज किंवा याची माहिती आणू शकाल का? आणि खरा लीडर जेव्हा असं काही त्याच्या अनुयायांना किंवा शिष्यांना सांगतो ना, तेव्हा ते त्याच्यापायी तेवढेच पागल असतात. तसे सेनापती बापट आणि हेमचंद्र दास हे होते, त्यांनी तो बॉम्ब तिथेच ठेवला. डबल दोघंच्या दोघं जर्मनमध्ये. जर्मनीमध्ये गेले, तिथे आता मिशन वेगळं आहे, आता एक बॉम्ब आणणं एवढं नाही आहे फक्त. मग रशियन रिव्हॉल्युशन तेव्हा ऑलरेडी सुरू झालेली होती, 1905. ती ऑलरेडी सुरू झाली होती. निकोलाय सॅनफ्रान्सिस्की नावाचा रशियाचा क्रांतिकारक, त्याचं रशियन लँग्वेज मधलं एक पुस्तक की बॉम्ब कसा तयार करायचा, हे रशियन लँग्वेज मधलं पुस्तक त्यांना मिळालं कंसात. त्यांना मराठी आणि बंगालीच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच भाषा येत नव्हती. मग हे पुस्तक रशियन भाषेतलं जे आहे ते जर्मनीमधल्या अॅना क्लॉज नावाच्या एका बाईकडे ते घेऊन गेले, जिला इंग्लिश आणि रशियन या दोन्ही लँग्वेज येत होत्या. तिच्याकडून त्यांनी त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर करून घेतलं आणि ते विजय मिळवल्याच्या आविर्भावात ते नॅचरली परत आले. पुढच्या 15 दिवसात त्या पुस्तिकेच्या सगळ्या भारतीय भाषांमधल्या आवृत्त्या निघाल्या. बंगाली भाषेत, हिंदी भाषेत, पंजाबी भाषेत, तेलुगू, तामिळ जे काय असेल, मराठी भाषेत. आणि त्या पुस्तिका ज्या आहेत त्या भारतात आल्या. पुढचे कारनामे इंडियामध्ये काय झालेले आहेत हे तुम्हाला एक केस सांगतो फक्त. अलीपूर नावाचं गाव आहे पश्चिम बंगालमध्ये, कलकत्त्याच्या जवळ. माणिकतोळा नावाचं त्याच्या जवळचं एक गाव. माणिकतोळा बॉम्ब खटला म्हणून एक केस आपल्या इतिहासात प्रसिद्ध आहे, ज्याच्यामध्ये 38 क्रांतिकारक पकडले गेले होते नंतर. पण त्याच्या आधी बॉम्ब फोडले किती? सूर्यसेन, तारकेश्वर दस्तीदार, प्रीतिलता वड्डेदार, अशी लंबी लाईन आहे. सगळ्यात जास्त क्रांतिकारक नो डाऊट बेंगॉली, नो डाऊट. कधी कधी तर असं वाटतं की त्या बंगाल्यांमधले ते क्रांती करण्याची खुमखुमी अजूनही गेले नाही. पश्चिम बंगालमध्ये इलेक्शन येऊ द्या, ती खुमखुमी त्यांची अजूनही शाबूत आहे की हा ऐसे मजा नाही आ रहा, कुछ ना कुछ तो धमाका होणे को आ रहा. तर सगळ्यात जास्त क्रांतिकारी जे आहे ते नॅचरली बंगालमध्ये. याचं मूळ जातं कुठं? एक बॉम्ब आणला असता, उडवला असता, काय झालं असतं? काहीच नाही. लीडर सोचता है तो इतने दूर की सोचता है. याच्यानंतर खूप वर्षांनी 1940 सुभाषचंद्र बोस सावरकरांना भेटायला आले आणि त्यांची चर्चा झाली. नाशिकची गोष्ट. त्यांनी त्यांना सांगितलं की हॉलवेल नावाचा एक कलकत्त्याचा गव्हर्नर होता, त्याचा एक स्मारक, तो कधी जमान्यापूर्वी होता, त्याचं स्मारक बांधलेलं आहे तिथे. हॉलवेल नाही आहे, हॉलवेलचं स्मारक आहे, दगडी स्मारक बांधलेलं कलकत्त्यात. ते हॉलवेलचं स्मारक उडवायचं. हा फॉरवर्ड ब्लॉकचा कट. फॉरवर्ड ब्लॉक म्हणजे सुभाषचंद्र बोसचा पक्ष. ते उडवायचं. पुन्हा तेच जे 1907 ला सावरकरांनी सांगितलं होतं ते 1940 साली सांगणार नाही. आणि डाटाबेस पक्का. सावरकर पुढे 5-6 वाक्यही बोललेले आहेत की ठीक आहे तुम्ही ते स्मारक उडवाल, ते दगडांचं स्मारक उडवाल तुम्ही, याने तुमच्या ह्याच्यात काय साध्य होणार आहे यावर तुम्ही विचार करा. आणि ते दगडांचं स्मारक उडवल्यामुळे तुम्ही पकडले जाल आणि तुरुंगात जर खितपत पडाल
ऐका, माझ्या नजरेसमोर सध्याच्या परिस्थितीमध्ये जी 2-3 नावं अग्रणी आहेत की जी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढू शकतात, ही इज टॉकिंग इन 1940, यातलं सगळ्यात महत्वाचं 1 नंबरवरचं नाव जे हे तुम्ही आहात. कोण? सुभाषचंद्र बोस. आणि पुढे इथे थांबत नाहीत सावरकर पुढे कंटिन्यू करतात की रासबिहारी बसू माहित आहेत, म्हणजे रासबिहारी बोस माहित आहेत. तिकडे जपानमध्ये त्यांचं काम चाललंय क्रांतिकार्य, आणि ते आता वयोवृद्ध होत चाललेले आहेत. 1915च्या एका बॉम्ब खटल्यामध्ये रासबिहारी बोस होते, आणि मग ब्रिटिशांच्या हातात सापडू नये म्हणून पळून गेले देशाच्या बाहेर, आणि नंतर जपानमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला क्रांतिकार्य पुन्हा चालू केलं. आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोसांनी केलेली आहे, सुभाषचंद्र बोसांनी नाही. आणि ते शोधतायत की या आझाद हिंद सेनेला कोणीतरी तितका चांगला खमक्या लीडर भेटायला पाहिजे, नेता, नेतृत्व करणारा. हे सावरकर त्यांना सांगतायत, इधर मत करो ये ऐसे फालतू काम, हे दगडांची स्मारक उडवणं, तुरुंगात जाऊन खितपत पडणं, इट इज नॉट मेंट फॉर यू, और यू आर नॉट मेंट फॉर दॅट परहॅप्स. गो टू जपान स्टेट वे, मीट टू रासबिहारी बोस. पुढे काय झालं हे मी सांगण्याची गरज नाही. पुढची 5 वर्ष आझाद हिंद सेनेनी काय तमाशा किंवा काय माहोल आपल्या पूर्व किंवा आग्नेय बॉर्डरवर उभा केला होता. अंदमान निकोबार जिंकणारी आझाद हिंद सेना आहे, ज्या अंदमाननी 11 वर्ष सावरकरांना खितपत पाडलं, आणि हजारो लाखो क्रांतिकारकांच्या जीवनाची महत्वाची वर्ष ज्या सेल्युलर जेलनी नॅचरली तमाशात पूर्ण व्यतीत केली, ते अंदमान निकोबार जिंकणारी आझाद हिंद सेना आहे. त्यांनी अंदमान निकोबार बेट जिंकली, त्या बेटांना शहीद आणि स्वराज्य नावं दिली. तिथे जे राजबंदी होते, आय एम टॉकिंग इन 1943-44, त्यांनी तिथे जे राजबंदी आहे त्यांची मुक्तता केली. हे सगळं नंतर झालेलं आहे. हे सावरकरांच्या वेळेला झालं असतं तर कदाचित सावरकर आधीच मुक्त झाले असते. पण सुभाषचंद्र बोसांना ही प्रेरणा देणारे कोण? तो आन्सर पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर. ये ऐसी हिडन बातें अगर अपने को मालूम नहीं होंगी ना, तर आपल्या डोक्यामध्ये सावरकर त्या मार्शलिस बंदराच्या होडीपुरते मर्यादित राहणार. सावरकरांचंच कोटेशन सांगतोय की मी बोटीतून समुद्रात उडी मारली, हे येणाऱ्या पिढ्या विसरल्या तरीही चालतील, पण माझं सामाजिक भान, म्हणजे सामाजिक जागृतीचं भान आणि माझी विज्ञान निष्ठा त्यांनी विसरू नये, ही माझी इच्छा आहे. सावरकर सुपर ह्युमन आहेत असं तेव्हा लोकांना वाटायचं की त्या बोटीच्या पोर्टहोल मधून अंग सोलवटलं जाईल अशा परिस्थितीत ते उडी मारतायत. तर अंग सोलवटल्या जाणारच आहे, आणि नंतर पडणार आहेत समुद्रात. समुद्राचं पाणी खारं आहे, म्हणजे जखमांवर मीठ चोळणं म्हणतो आपण आहे ना, तर वेगळ्या कोणी मीठ चोळण्याची गरजच नाही आहे. ते पाणी खारंच आहे, त्याच्यामुळे मीठ आपोआप चोळलं जाणार आहे, आणि त्याच्यानंतर ते पत त्या समुद्र किनाऱ्यावर जाणार. कोणीतरी त्यांना विचारलं की तुम्ही किती दिवस समुद्रात पोहत होतात? अफवा, अंधश्रद्धा सावरकरांविषयीच्या, की आधी सावरकर इतके ग्रेट होते की सावरकर काही करू शकतात, सुपर ह्युमन. तर त्यांनाच विचारलं त्यांनी की तुम्ही किती दिवस समुद्रात पोहत होतात? त्यांनी शांतपणे सांगितलं त्यांना की जास्तीत जास्त 20-25 मिनिटं, म्हणजे अर्धा मैल, अर्धा किलोमीटर पोहून जायला जेवढा वेळ लागेल तेवढा. त्या बोटीतून ते उडी मारणं हे इतकं लोकांना अतर्क्य. एका माणसाने त्यांना विचारलं तुम्हाला समोरून बंदुकीची गोळी मारली तर लागेल का? म्हणजे अशी गोळी जर तुम्हाला समोर मारली तर तुम्ही मराल का हो? मग पुन्हा ऍज इफ किंवा बिलीफ इतका होता की सावरकर काहीतरी असे काय इमॅन्युअल म्हणूया किंवा सुपर ह्युमन कॅटेगरीतले आहेत. हे अशा इमेजेस क्रिएट व्हायला आधीचं काम तेवढं ताकदीचं असायला लागतं ना. मदनलाल धिंगरांना इंडिया हाऊस मध्ये काय घेऊन जाणारे जे इंट्रोड्यूस करणारे जे ते स्वातंत्र्यवीर सावरकर. मदनलाल धिंगरा इज वेरी जूनियर टू स्वातंत्र्यवीर सावरकर, मगर लीडरशिप में कोई ज्युनियरिटी सिनियरिटी नहीं होती. मग ते रोजचे तिथे तमाशे चाललेत, एकमेकांना पटवणं चाललाय, स्वातंत्र्य करता असं करा, अमुक करा, ठमुक करा, टमुक करा. मदनलाल धिंगरा पेटून उठले की कुछ ना कुछ करना पडता बास. मग आता कसे तात्या टोपे हुतात्मा झाले, झाशीच्या राणीने कसे आपले प्राण अर्पण केले, अमुक केलं तमुक केलं, आपण काय करू आलो यार, चाफेकर बंधूंना फाशी झाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांनी एक दिवस प्रश्न विचारला मदनलाल धिंगरांनी, हौतात्म्याची वेळ आली आहे काय? हुतात्मा होण्याची हौतात्म्याची वेळ आली आहे काय? त्याच्यावर सावरकरांचं उत्तर आहे की आपली तयारी झाली आहे काय? इतना सिंपल, इतना सिंपल. आज के तारीख में भी अगर तुम में से किसी को कोई लगता है की कुठे ना कुठे कोणता इंजस्टिस चालू आहे, कुठेही असेल ना, फॅमिली लेवल पासून नॅशनल लेवल पर्यंत, की कुठेही काहीतरी विचित्र चालू आहे आणि हे असहनीय आहे, तर त्याच्या विरुद्ध बंड करण्याची किंवा हौतात्म्याची वेळ आली आहे काय? सावरकरांनी दिलेलं उत्तर किती परफेक्ट आहे
की कंसात हौतात्म्याची वेळ नेहमीच आलेली असते है ना. हा खरं वाक्य हे कोणतं, आपली तयारी झाली आहे काय. त्या आपली तयारी झाली आहे काय या वाक्याने मदनलाल धिंगरा किती पेटून उठले असतील तुम्ही इमॅजिन करा. की यार मेरे को चॅलेंज है ना, की तुझी तयारी झाली आहे काय. पुढचं जे आहे तो पुन्हा इतिहास आहे. त्या इंडियावर नजर ठेवणारा कर्जन वायली आहे. कर्जन वायलीचं एक फंक्शन चालू आहे इंपिरियल थिएटर, आता नाम जहांगीर थिएटर, इंपिरियल थिएटर लंदन. वहां जाके प्लान ऐसे ही, एक आदमी थिएटर में बम फोड़ देगा पहले, म्हणजे इधर उधर उथल पुथल मचेगी, आणि मग मदनलाल धिंगरा जे आहे हे त्या कर्जन वायलीला खून करतील. मदनलाल धिंगरा तेवढं थांबणं शक्य नव्हतं. आपली तयारी झाली होती. मग जर आपली तयारी झाली होती तर हे ॲसेसरियल कशाला पाहिजे कोणी, की तू पहिले बॉम्ब फोड मग तू शिट्टी वाजव, आहे की नाही. जितके लोक जास्त इन्व्हॉल्व झाले तेवढे हे कार्यक्रम बेंगतात आजच्या भाषेत, बरोबर. की मी काय करू, यांनी शिट्टीने वाजवली, त्यांनीच बॉम्बने फोडला, मी तर तयार होतो, बरोबर की नाही. ज्यांची हौतात्म्याची तयारी झाली असते दे वोंट वेट फॉर एनी वन अँड एनिथिंग टू हॅपन. तो सरळ समोर गेला, कार्यक्रम संपल्यानंतर त्याच्या समोर गेला, त्याच्या जवळ उभा राहिला, खाली वाकून बारीक आवाजात त्याच्याशी काहीतरी बोलला. ते त्या कर्जनवालीला ऐकू आलं नाही, म्हणून मी जसा आत्ता झुकलो तसा तो कर्जनवाली मदनलाल धिंगराकडे झुकला, म्हणजे त्याच्या अजून जवळ आल्या. शांतपणे त्याने खालून त्याला 4 गोळ्या मारल्या, कर्जनवाली तिथे मेला. इतकं क्लिअर कट मर्डर आहे. आता इतक्या गर्दीत झालेला मर्डर आहे तर नॅचरली तो तिथे खाली पडला, इमिजिएट मेला. गर्दीमध्ये एक डॉक्टर होता, त्यानेच त्याला चेक केलं कर्जनवालीला, त्याने डिक्लेअर केलं की कर्जनवाली इज नो मोर डेड. त्यानेच लोकांनी याला धरलं मदनलाल धिंगरांना. त्यानेच मदनलाल धिंगरांची पल्स तपासली. बिलीव्ह इट ऑर नॉट, हिज पल्स वॉज नॉर्मल. एक एंगल से अगर कोई सोचेगा कि ये कोल्ड ब्लडेड मर्डर है, हो सकता है, वैसे सोच सकेगा. इतना कोल्ड ब्लडेड ना, इतना कोल्ड ब्लडेड की पल्स हल्ली नाही. पल्स हे बोलताना माझी पल्स वाढल्याचं मला जाणवत आहे की हे तिथे काय झालं असेल. ते करून मदनलाल धिंगरांचे नाडीचे ठोके जे आहेत हे नॉर्मल आहेत. दिस वॉज मदनलाल धिंगरा अँड दिस वॉज हिज लिडरशिप आयदर ऑफ श्यामजी कृष्ण वर्मा और स्वातंत्र्यवीर सावरकर. स्टोरी संपली नाही. मदनलाल धिंगरा पकडले गेले, जेलमध्ये गेले, तेव्हा असे कोणी खून केले डायरेक्ट आहे ना. तर आपल्या म्हणजे सध्याच्या कोणत्याही सरकारांसारखं पुरावे गोळा करत हिंडत नव्हते पोलीस बावट सारखे, बरोबर आहे. आपल्या एका पंतप्रधानाचा खून झाला समोरासमोर बीबीसीचा वार्ताहर असताना. येस और नो, मी इंदिरा गांधींच्या कोणाविषयी बोलतोय. बीबीसीचा वार्ताहर तिथे वार्तांकनाला कॅमेरे लावून बसलेले असताना त्यांच्या रेसिडेन्शियल प्रॉपर्टीतून बाहेर पडतायत आणि त्यांच्याकडे चालत येत आहेत. रस्त्यात त्यांचे 3 सुरक्षा रक्षक इंदिरा गांधींचा खून करतात. हे सगळं एव्हिडन्शियल होतं. तरी या खून खटल्याचा निकाल लावायला आपण इतका कमी वेळ घेतला की त्या गुन्ह्यांना जेव्हा आपण फाशी जाहीर केली तोपर्यंत राजीव गांधींचाही खून झालेला होता. येस और नो. ये कैसे हमारा एडमिनिस्ट्रेशन और कैसे हमारी जुडिशियरी और कैसे प्रेजेंट का काम जो है, आई एम नॉट रेफरिंग टू एनी गवर्नमेंट ऑफ काँग्रेस, आई एम रेफरिंग टू इंडियन गव्हर्नमेंट ॲज ऑफ डेट टुडे. ब्रिटिशांच्या वेळेला हा मुद्दाच नव्हता. यांनी खून केला, धरला, एव्हिडन्सेस कसे गोळा करता येतात, त्याला उचला, हाना, पहिली गोष्ट फासावर लटका, कारण तो टिकला, तो अजून 2 टिकवतो, इतकं कॉमन सेन्स आहे. त्याच्यामुळे 2 महिन्याच्या आत मदनलाल धिंगरांना फाशी झालेली आहे. ती फाशी होण्याच्या आत त्या 2 महिन्यात स्वातंत्र्यवीर सावरकर एवढं सगळं माहीत असूनही की हे रंगेहात पकडले गेलेले आहेत, यांच्यावर खटला भरला, यांना फाशी होणार आहे, तरीही ते त्यांना भेटायला तुरुंगात गेले. आजच्या परिस्थितीत कोणी असा तुरुंगात गेला ना, माया पार्टीचा नाहीच म्हणते. येस ना. कैसा रे बाबा लीडरशिप तुम्हारा, और कैसे तुम बोलते की तुम इंडिया के हो या महाराष्ट्र के हो. आणि हे आपले स्वातंत्र्य लढ्यातले नेते हे त्यांना भेटायला गेले. कोठडीच्या इकडून गजांच्या आड मदनलाल धिंगरा, कोठडीच्या बाहेर गजांच्या तिकडून स्वातंत्र्यवीर सावरकर. मदनलाल धिंगरा इज शॉक्ड की सावरकरजी का आले आहेत. मग ते गजांजवळ उभे राहतात आणि त्यांना विचार की सावरकरजी कशाला आले तुम्ही. तर सावरकरांचं उत्तर आहे की मी तुम्हाला वंदन करायला आणि तुमचं दर्शन घ्यायला आलोय. वन लीडर कॅन से अबाउट हिज डिसिपल की मी तुम्हाला वंदन करायला आलेलो आहे आणि तुमचं दर्शन घ्यायला आलेलो आहे. का? कारण ही इज अ परफॉर्मर.
येस और नो? कागज पे बातें कौन करेगा बात अलग है ना. प्रत्यक्षात ते त्यांनी करून दाखवलं तर ते वंदनीयच आहेत की नाही. आणि ते सगळ्यांकरता वंदनीय आहे, माझ्याकरता वंदनीय आहे. मी आज भले गुरु राहिलो नाही तुझा असं समज. Why couldn't Savarkar think at all that Madanlal Dhingra is so junior to me? I have myself brought him to the India House. I have myself proving him as a motivational resource. मीच त्यांना सांगितलं वेळोवेळी की किंवा काय करा किंवा काय करू नका. कसं कसं ही लिडरशिपची क्वालिटी. इंग्लंडमध्ये ब्राउनिंग पिस्तूल ती तिकडे ती आपण स्टोरी ऐकलेली सगळ्यांनी आहे ना. पुस्तकं कापून त्या पुस्तकामध्ये पिस्तुलाचा आकार कापायचा आहे ना, मोठी मोठी पुस्तकं, आणि त्याच्यात ती पिस्तूल पॅक करायची. वरतून पाहिलं की दिसतं पुस्तक आणि उघडलं की त्याच्यातून निघतं तमाचा. अशी 21 पुस्तकं ब्राउनिंग कंपनीची जी आहे ही इंडियामध्ये पाठवली. कोणाच्या हस्ते पाठवली माहिती आहे? इंडिया हाऊसचा स्वयंपाकी जो होता चतुर्भुज अमीन नावाचा, त्या चतुर्भुज अमीनच्या लगेजमध्ये टाकून ती 21 पिस्तुलं पाठवली. ती 21 पिस्तुल आल्यावर इकडे काय तमाशा झाला असेल तुम्ही इमॅजिन करा. एक तमाशा तुमच्या परिचयाचा तो सांगतो. अनंत कानेरेनी, जॅक्सन नावाचा नाशिकचा कलेक्टर होता, त्याचा तसाच थिएटर मर्डर केला. कालिदास स्मारक आत्ताचं जे आहे म्हणजे कालिदास सभागृह आत्ताचं जे आहे तेव्हाचं नाव विजयानंद थिएटर, तिथे त्याने तो मर्डर केला. ते ब्राउनिंग पिस्तूल होतं. आणि ते ब्राउनिंग पिस्तूल होतं तर ते ब्राउनिंग पिस्तूल जे आहे ते याच्याजवळ कुठून आलं याची जी खंती पोलिसांनी केली डिगिंग आउट, त्या याच्यामध्ये हा कट पकडला गेला की ही तिकडून आलेली आहेत. ही कोणाच्या ऍड्रेसवर आली. मग बाबाराव सावरकर पकडले गेले, म्हणजे सावरकरांचे मोठे बंधू जे ते पकडले गेले. त्यांचा लहान भाऊ आहे म्हणजे डॉक्टर बाळा सावरकर किंवा नाना सावरकर, ते नॅचरली पकडले गेले. ते अहमदाबादच्या जेलमध्ये बाबाराव सावरकर अंदमानला. आणि मग हा सगळा तमाशा इकडे आहे. घरचं काहीही शिल्लक उरलेलं नाही. तिघचे तिघही भाऊ बाहेर आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर लंडन मध्ये, बाबाराव सावरकर अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा, आणि नाना सावरकर जे आहे हे अहमदाबादच्या जेलमध्ये आहे. घरी खायची सोय उरलेली नाही म्हणतो आपण तसं. आपल्याकडचा पुन्हा समज गैरसमज श्रद्धा अंधश्रद्धा वॉट एव्हर. आरण्यक नावाचा आपला एक ग्रंथ आहे ना. सनातन धर्मात तुम्हाला हे शब्द माहिती आहे. वेद उपवेद हे शब्द ऐकलेत की नाही. ब्राह्मण्य आरण्यके उपनिषदे आहे ना. आरण्यक म्हणजे वानप्रस्थाश्रमातला जो माणूस आहे. वानप्रस्थ कळतं की नाही, की जो गृहस्थाश्रमातून समोर गेला, म्हणजे ऍज इट काय म्हणून आपण संन्यास म्हणतो तसं. तर तो जंगलात गेल्यानंतर त्यांनी आरण्यक ग्रंथ वाचायचे. म्हणजे त्या एज करता जी फिलॉसॉफी आवश्यक आहे ती आरण्यकांमध्ये असते. सावरकरांनी 12 वर्ष वयाच्या आत आरण्यक वाचली होती. आणि आपला समज असा आहे की आरण्यक ही जंगलात जाऊन वाचतात. जेव्हा तुम्ही घरदार सोडलेला आहे, तुम्ही संन्यस्त वृत्तीने जगणार आहात, तर तुम्ही जेव्हा जंगलात अरण्यात जाल तेव्हा आरण्यक वाचा. जर घरी राहून आरण्यक वाचली तर घराचं अरण्य होतं. अगेन कांट से वेदर इट इज जस्ट अ बिलीफ ऑर डिसबिलीफ, पण ते झालं. मग आता हे तिघचे तिघही भाऊ जेलमध्ये, तर त्यांच्या वहिनीचं त्यांना एक हे जातं पत्र की इकडची परिस्थिती कशी आहे काय आहे. त्याला त्यांचं सावरकरांचं उत्तर येतं. आणि मग सावरकर त्या वेळेला तिथे त्या ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावरचं त्यांना सुचलेली ती कविता आहे, ने मदसीने परत मातृभूमीला. त्याचा अंदमानशी काहीही संबंध नाही. ती लंडनला म्हणजे इंग्लंडला ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर असताना की आता मला तिकडे परत जायला पाहिजे, तिकडे खूप मोठा तमाशा झालाय है ना. माझे सगळे सहकारी पकडले गेले अभिनव भारतचे है ना. तो कट जो आहे तो उघड किल्ला, माझे भाऊ जे ते तिकडे गेलेले आहे, आणि छोटा भाऊ जो आहे तोही तिकडे गेलेला आहे. माझ्या घराची वाताहत झालेली आहे. मुख्य म्हणजे माझं क्रांतिकार्य तिकडचं जे आहे सगळं थांबलेलं आहे. दॅट्स व्हाय आय वॉन्ट टू कम बॅक टू इंडिया. लंडनच्या रेल्वे स्थानकावर ते उतरतात. समोर त्यांना पोलीस अटक करतात की यू आर अंडर अरेस्ट. तर ते म्हणतात आय नो, दॅट्स व्हाय आई हैव बीन हियर. मुझे पता है तुम मुझे ढूंढ रहे थे और पीटर मैं तुम्हारा यहां पे इंतजार कर रहा था. आई एम नॉट टॉकिंग अबाउट द फिल्म्स यार, आई एम टॉकिंग अबाउट द रियल हीरोज. आई एम नॉट टॉकिंग अबाउट द रियल हीरोज एंड क्रिएटेड कैरेक्टर्स ऑफ सो कॉल्ड विजय इन दीवार. I am here because I was knowing that you wanted to arrest me and I really wanted to go back. हे सावरकर. मग त्यांना पकडलं गेलं. त्यांचं पुढचं किती प्लॅन्ड माणूस होता बा. त्याच्या आधी ते फ्रान्सला होते म्हणजे पॅरिसला. तिथे मॅडम भिकाई कामा नाव तुम्ही ऐकलं असेल. पहिला राष्ट्रध्वज ज्यांनी फडकावला भारताचा. आपल्या पूर्ण इतिहासात भारताचा राष्ट्रध्वज सगळ्यात पहिले कोणी फडकावला याचं हे उत्तर आहे मॅडम भिकाई कामा, स्टुटगार्ट अधिवेशन.
इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, मॅडम भिकाई कामा आणि व्हीव्हीएस अय्यर, ते मगाशी जे नाव सांगितलं ते सिव्हिल इंजिनियर, या दोघांचा आणि सावरकरांचा कट की लंडनहून त्यांना बोटीत टाकून त्या मारिया नावाची बोट त्यांनी जेव्हा नेतील जाताना ते म्हणजे इंग्लंडहून निघाले पहिले फ्रान्स, मग वळसे घालून जो काय मार्ग आहे आपला भारतात येण्याचा, मार्सेलिसला असताना त्यांनी उडी मारली. हा कोइन्सिडन्स नाही, हे प्लॅन्ड आहे. मार्सेलिस बंदर जसं जवळ आलं त्यांच्यावर इतकी कडक निगराणी होती की ते वॉशरूमला जर गेले, बोटीच्या लॅट्रिन मध्ये वॉशरूमला जर ते गेले तर त्या दरवाजाला पोर्टल असतं त्याच्यातून तो संत्री लक्ष ठेवायचा की आहे की नाही हा आत. ते आज जेव्हा गेले तेव्हा त्यांनी त्याच्या अंगातलं एक मफलर किंवा हे जे होतं ते त्या खुंटीला टांगलं त्या पोर्टहोलवर दिसू नये म्हणून, आणि ते पोर्टहोल दुसरीकडचं जे आहे त्याच्यातून उडी मारली. ते फ्रान्सच्या किनाऱ्यावर गेले. ते पण वकीलच झालेले होते ना यार, बैरिस्टर स्वतंत्रवीर सावरकर ना. मैं तो उस दिन भी बोला था जिस दिन गांधी के ऊपर बात किया कि तुम मेरे को नाम बोलते तो मैं बता दूंगा कि ये सब वकील थे. लोकमान्य टिळक सुद्धा वकिलीची परीक्षा दिलेली आहे. जे त्या दिवशी नव्हतं नाव ते आता सांगतोय. आगरकरांनी वकिलीची परीक्षा दिलेली. चित्तरंजन दास, बॅरिस्टर जीना, गांधी हे तर सगळे होतेच महान लोक, मोतीलाल नेहरू आहे ना. हे त्यांना कायदे कळत नव्हते सावरकरांना. ते तिथे त्यांनी उडी मारली. ते 500 मीटर किंवा यार्ड एवढं अंतर पार करून ते वरती पोर्टवर फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरावर तिथे पोहोचले. ब्रिटिशांना मागून लक्षात आलं की यांनी बोटीतून उडी मारलेली आहे. त्यांनी त्यांचा पाठलाग केला. तोपर्यंत हे बंदराची भिंत जी आहे ही चढून वरती आले होते. तिथे एक फ्रेंच पोलीस उभा होता. त्या फ्रेंच पोलीसला ते मोडक्या तोडक्या भाषेत सांगत होते की मला तुझ्या सिनियर्सकडे ताबडतोब घेऊन चल कोणत्या तरी पोलीस स्टेशनला. हे त्याला समजत नव्हतं हे काय बोलतात. तोपर्यंत ब्रिटिश सैनिक जे किंवा ब्रिटिश पोलीस जे हे मागून आले, जे त्यांना घेऊन चालले होते बोटीनी. त्यांनी त्या फ्रेंच पोलिसाला पटवलं, त्याला पैसे दिले, म्हणजे सोन्याची नाणी दिली असा पुस्तकांचा उल्लेख आहे. ते दिली. सावरकरांना पुन्हा कब्जात केलं. ही इल्लीगल इम्प्रिझनमेंट होती. एका देशाच्या व्यक्तीला दुसऱ्या देशाच्या पोलिसांना जर अटक करायची असेल तर ती त्यांना तिसऱ्या देशाच्या भूमीवरून करता येत नाही. इंग्रजांच्या पोलिसांना म्हणजे इंग्लंडच्या पोलिसांना भारतीय असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना जर अटक करायची तर ती लंडनमध्ये किंवा इंग्लंडमध्ये कुठेही ते करू शकतील, कारण तो देश त्यांचा आहे. ते भारतातही कुठेही करू शकतील, कारण भारतावर तेव्हा राज्य त्यांचं आहे. पण फ्रान्सच्या भूमीवरून ते भारतीय माणसाला अटक करू शकत नाहीत. हा कायदा आहे. दिस इज कॉल्ड एक्स्ट्राडिशन ट्रीटी, गुन्हेगार हस्तांतरण करार. जोपर्यंत त्या दोन देशांमध्ये तो करार होत नाही की तुमचा गुन्हेगार जर आमच्याकडे आला तर आम्ही तुम्हाला त्याच्या हवाली करू आणि ऑन द कॉन्ट्ररी अदरवाईज, तोपर्यंत हे इल्लीगल होतं. हे इल्लीगल होतं. पण हे त्या येड्याला पहिले हे काय सांगतायत हे समजत नव्हतं. आणि ते समजायच्या आत मागून पोलीस आले. त्यांनी पुढचं ब्रायबिंग किंवा लाचखोरी जी आहे ती करून त्याला पटवला आणि सावरकरांना पुन्हा अटक केली. ते त्यांना घेऊन आले. अजून एक थोडीशी चुकीची कडी ही झाली होती की सावरकरांना तिथून उचलायला भिकाई कामा आणि व्हीव्हीएस अय्यर येणार होते. त्यांना यायला थोडासा उशीर झाला. क्रांतिकार्यामध्ये होणारा हा थोडासा उशीर इतका महागाचा असतो है ना. एक उपोषण किंवा सत्याग्रह थोडस उशिरा सुरू झालं ना, मला नाही वाटत काही फरक पडत. बरोबर है कि 10 मिनट लेट अनशन शुरू हुआ तो क्या बिगड़ जाएगा? कुछ नहीं बिगड़ जाएगा. एक बार बैठे अनशन पे तो अनशन ही करना है कि नहीं. सत्याग्रह 10 अजून 10 मिनिटाच्या आधी 10 अजून 15 मिनिटं झाला, काय फरक पडतो? ठीक आहे ना, एक बार शुरू किया तो चलेगा है ना. काय दांडी यात्रा किंवा कोणताही हा थोडासा उशीर जो आहे तो किती मोठा उशीर होता यार. कारण ही स्टोरी आहे 1909 ची. त्या दिवशी जर ते आले असते तर सावरकर मोकळे सुटले असते किंवा ब्रिटिशांच्या हातात सापडले नसते. त्याच्यानंतर सावरकर मोकळे व्हायला किती वर्ष लागली? 1937. 27 वर्षाचा उशीर होता. 27 वर्षाचा. आणि त्या 27 वर्षात काय काय भोगायला लागलं अंदमानला ती पण एक हिस्ट्री आहे. सावरकर वकील होते, त्याच्यामुळे त्यांनी तो हे क्लेम केला की तुम्ही मला फ्रान्सच्या भूमीवरून जी अटक करता आहात तीच मुळात इल्लीगल आहे. मार्सेलिस बंदरात ती बोट 3 दिवस थांबणार असेल उदाहरणार्थ, ती थांबली नाही. त्यांनी सावरकरांना उचललं, ताबडतोब बोट काढा, इथून पहिले काढा. हे धतिंग पेटण्याच्या आत लगेच ती बोट भारतात आणली. इथे त्यांच्यावर खटला भरला गेला.
त्या खटल्यामध्ये त्यांना शिक्षा झाली. तेव्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयात दुसरा खटला चालू होता की फ्रान्सच्या भूमीवर सावरकरांना केलेली अटक जी आहे ही कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे. 24 डिसेंबर 1910 सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा होते. आणि मग जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय कोर्ट निकाल देतं की फ्रान्सच्या भूमीवरून इंग्रजांनी सावरकरांना केलेली अटक ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे. पण ते डिसिजन रिव्होक करावं असं आम्ही आता त्यांना सांगू शकत नाही. क्या बोलणे का इसको. मग फ्रान्सच्या गव्हर्नमेंटनी त्या पोलिसाला सस्पेंड केलं जो पहिले त्यांना भेटला होता है ना बंदरावर, की तू मूर्ख माणूस आहे, तुझ्यामुळे हे सगळे गोळ झाले, आम्हाला शिया ऐकून घ्यावं लागल्या कोर्टाच्या. त्याला सस्पेंड केलं. काय वापस येणार होतं यांनी. 1910 जन्मठेपेची शिक्षा, 50 वर्ष सावरकर जाणार आहेत अंदमानला. महाराजा नावाची बोट आहे जी अंदमानला कैदी घेऊन जायची आणि अंदमानला जाणारी महाराजा बोट तिचा तो भयान भोंगा, बोटीचे भोंगे तसेही फार भयान असतात है ना. जहाजाचे भोंगे तुम्ही ऐकले असतील. तुम्ही ऐकून फक्त टायटॅनिकचा ऐकला मला माहित नाही म्हणजे पिक्चरमध्ये, पण खरंच जर बोटीचा भोंगा ऐकला, अशी जर बोट बाजूला उभी असेल आपण जर इथे उभे असू ना आहे ना, आणि जर तिने भोंगा मारला ना तर घाबरतो माणूस, म्हणजे दचकतो, इतका बेकार भोंगा असतो बोटीचा. असं म्हणतात की महाराजांनी भोंगा मारला ना तर जे साले अट्टल मधले अट्टल दरोडेखोर आहे ना त्यांचे पाय लटलट कापायचे आणि ते रडायला लागायचे की काळ्या पाण्याची शिक्षा आहे. त्या काळ्या पाण्याच्या शिक्षेवर सावरकर जातात. बॅरिस्टर, विज्ञाननिष्ठ, सामाजिक समरसता है ना, अफाट बुद्धिमत्ता, प्रचंड चांगलं वाचन, कायद्याचं ज्ञान किंवा ओव्हरऑल सगळ्याचं ज्ञान जे आहे ते मस्त, प्रचंड चांगल्या लिडरशिप क्वालिटी, ऑर्गनायझिंग स्किल वादातीतपणे, देशभक्ती, राष्ट्रप्रेम, कवित्व, पूर्णत्व, त्याग, तपस्या, तिलमिलाट, तितिक्षा, सब जा रहा है कहा अंदमान. त्या बोटीच्या खालच्या बेसमेंट मध्ये ते कोंबलेले सगळे लोक, त्याच्यात सावरकर आहेत, त्याच्यात काही चोरही आहे, त्याच्यात काही दरोडेखोरही आहे, काही मुजोरही आहे, काही हरामखोरी आहे, त्याच्यात एक सावरकर. असा समजा तो बेसमेंट. या बेसमेंटच्या या कोपऱ्यामध्ये त्यांना तिथे पथारी जागा मिळाली की जे काय तुमचं बेडिंग आहे सोकाळ कैद्याचं काय बेडिंग असणार ते तिथे पसरा आणि झोपा. ते झोपले तिथे म्हणजे पडले तर थोड्या वेळ त्यांच्या लक्षात आलं की इथे काहीतरी प्रचंड दुर्गंधी येते किंवा वास काहीतरी कुबट येतोय, तर काय चालला नक्की. तसे तुम्ही बोटीहून कधी गेले असाल मोठ्या जहाजाने आहे ना, तर बेसमेंट हे फार विचित्र प्रकार असतो कारण ते हवा यायला कुठे हेच नसतं ना, त्याच्यामुळे इतकं कोंदटते तर त्यांना कळे ना की दुर्गंधी कुठून येते. म्हणून इथे ते जे झोपलेले आहेत ते पलटून त्या तिथे कोपऱ्याकडे पाहतात की तिकडून दुर्गंधी येते. तर त्या कोपऱ्यामध्ये एक लोखंडाचं पिंप ठेवलेलं आहे, लोखंडाचा टिप्पा डब्बा तो ठेवलेला आहे. तो त्या बेसमेंटचा लॅट्रिन आहे. डब्बा जमिनीवर असा ठेवलेला डब्बा तो लॅट्रिन आहे. आणि हे जे या बेसमेंटमध्ये कोंबलेले इतके पुन्हा तेच चोर, काही मुजोर, काही हरामखोर, काही दरोडेखोर हे आलटून पालटून त्यांच्या ध्येयधर्माकरता येऊन त्या डब्यावर बसतात आणि त्या डब्याच्या बाजूला सावरकर आहेत. सावरकरांना ओळखणारे खूप लोक त्याच्यातही होते कारण तोपर्यंत हे सगळं अभिनव भारत का इंडिया हाऊस, जॅक्सन खून खटला हे सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे तो एक माणूस त्या डब्यावर बसला आणि त्यांनी बाजूला पाहिल्यावर तो दचकला की अरे स्वातंत्र्यवीर सावरकर बाजूला, मी काय करू आलो इथं. त्याच्या चेहऱ्यावर ओसायला ते भाव. तर सावरकर त्याला शांतपणे सांगतायत की बैस बैस, संकोच करू नको, थोड्या वेळाने काम पडलं तर मलाही उठून त्या डब्यावर जावं लागेल. हे सावरकर भोगतायत. अंदमानला जहाज पोचतं, सेल्युलर जेलचा दरवाजा जो आहे तो पहिल्यांदा उघडतो सावरकरांकरता 1910, 1910 किंवा 1911 परफेक्ट इयर. 10ची शिक्षा, 11ला ते पोहोचले. तिथे तो बारी नावाचा त्यांचा जेलर आहे. दार उघडल्यावर पहिलेच ते आले लोक तर सगळं ते त्यांच्याकडे पण, अच्छा तू काय होय तो मार्सेलिसला त्या काय बोटीतून उडी मारणारा. त्याच्यावर सावरकर शांतपणे सांगतात की हो मीच आहे तो. अजून तिथे मारली तर मारली, इथे शांतपणा करू नको. शब्द सगळे मी माझे वापरतोय, भावना लक्षात घ्या की इथे शांतपणा करू नको, इथे माझ्या नियमांनी माझ्या याच्यातच राहावं, नाही तर काय काय होईल हे तुला माहिती आहे. आता हळूहळू कळलं ते आहे ना, हे काय तुझा देश नाही भारत किंवा काही इंग्लंड नाही किंवा काय ते फ्रान्स किंवा पॅरिस नाही, इथे मी म्हणेन तोच कायला असतो, बिलकुल शांतपणा करायचा नाही. आणि 50 वर्ष तुझी शिक्षा आहे असं मला कळलं आहे, बरोबर आहे का. म्हणजे हो 50 वर्ष. बारी असा हसला तुच्छतेने की 5-5 वर्षात लोक पागल झालेले मी पाहिलेत अंदमानात है ना. 7-7 वर्षात
सुसाईड करून टाकणारे लोक पाहिले की हा छळ सहन करणं नको बाबा, त्याच्यापेक्षा मी आत्महत्या करत आहे. 10-10 वर्षात आपाप मेलेले लोक जे आहेत ते मी पाहिले. 50 वर्ष म्हटल्यानंतर तू वापस जात नाही हे क्लिअर आहे. या तुच्छतेने तो हसला. त्याच्यानंतरही शांतपणे, अजिबात मगरुरी किंवा निगेटिव्ह सेंटिमेंट कोणतंच नाही, शांतपणे हाताची घडी घालून त्याला हे सांगणार आहेत की 50 वर्षाची माझी शिक्षा आहे, प्रोव्हायडेड की तुम्ही 50 वर्ष टिकले तर. शांतपणे सांगू शकणार. ते मगाशी नॉर्मल पल्स असणारे मदनलाल धिंगरा है ना, हे आता बारीच्या समोर जिथे लोक चळचळा कापतात त्या बारीच्या समोर हे वाक्य असं हाताची घडी घालून शांतपणे सांगणारे की 50 वर्ष तुम्ही टिकले तर ना माझी शिक्षा. एकाच कुळीचे आहेत लोक, सगळे एकाच जात कुळीचे आहेत. कोणत्या धर्माचे, कोणत्या प्रदेशाचे? कोण? पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्र ही 3 राज्य अशी आहेत ज्याच्यातून मॅक्झिमम क्रांतिकार्य चाललं. येस ऑर नो? चाफेकर बंधू किंवा अभिनव भारत पूर्ण बिलॉंग्स टू महाराष्ट्र. हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान अँड कंपनी दॅट बिलॉंग्स टू पंजाब अंडर लाला लजपत राय. अनुशीलन समिती, खुदीराम बोस अँड कंपनी अंडर अरविंद घोष दॅट बिलॉंग्स टू बेंगाल. या 3 राज्यांमध्ये सगळ्यात जास्त कार्य चाललं, नो डाऊट. बाकीच्या राज्यांचा त्याच्यात सहभाग आहे. याच्यात कोण कोणत्या धर्माचं, पंथाचं, जातीचं काय होतं, या वेगवेगळ्या प्रदेशाच्या, वेगवेगळ्या पंथांच्या, जातीच्या, उपभेदांच्या, भाषा बोलणाऱ्या लोकांना बांधणारा कॉमन धागा जो होता तो धागा होता बंकिमचंद्र चॅटर्जींनी दिलेला वंदे मातरम. कहां से आए हो? मदनलाल धिंगरा. पंजाब से आए हो. हरनाम सिंह दुसरा कोणतरी है ना, तो बोटीवर तो त्यांना सगळ्यात पहिले भेटला. कहां से आए हो? नॅचरली पंजाब. तुम कहां से आए हो? होतीलाल वर्मा. मग अजून कुठे? उत्तर प्रदेश. तुम कहां से आए हो? काय ते VVS अय्यर, म्हणजे नॅचरली नावावर लक्षात की साऊथ इंडियन कोणतरी. मग आता हे स्वातंत्र्य सावरकर. कहां से आए? महाराष्ट्र. इतना बोलने की जरूरत नहीं है. कौन हो? वंदे मातरम. खत्म. बराबर. आगे का इंक्वायरी करने का जरूरत नहीं है. क्यों बॉस? कैसे? वंदे मातरम, वंदे मातरम. तो कोणी असला तरी तो वंदे मातरमच आहे की नाही. आणि त्याला आपल्याला जे म्हणायचं आहे ते सांगून टाकायला काहीच प्रॉब्लेम नाही है ना, प्रोव्हायडेड की तो वंदे मातरम आहे. मग आता कोणी पंजाबचा वंदे मातरम, कोणी बंगालचा वंदे मातरम, हे नंतर झिलप्या झाडणारे झाडत बसतील. येतो ना इंडिया हाऊसवाले थोडीच झातील की हे पंजाबचे वंदे मातरम, हे महाराष्ट्राचे वंदे, हे नाही करणार ते. वंदे मातरम, वंदे मातरम. हे वंदे मातरमच्या एका धाग्यात गुंफलेले हे लोक जे आहेत, हे गुंफणारे जे आहेत ते नॅचरली हे आर्किटेक्ट ना, मे इट बी सावरकर किंवा काय श्यामजी कृष्ण वर्मा आहे ना, किंवा मगाशी एक नाव घेतलं होतं अरविंद घोष आहे की नाही. त्या अंदमानमध्ये गेल्यानंतर काय काय वागणूक, तुम्ही अंदमानला गेले कधी? जा ना. एवढं टुरिझम आपण करतो की नाही, सिमला, कुलू, मनाली, नैनिताल, अमक टमक ढमक, काश्मीर, पटनीटॉप, वैष्णोदेवी, काय जे जे अजून जिथे जिथे कुठे गेलेले असाल, साऊथ मध्ये केरला, मुन्नार है ना, पडक्कल, एडक्कल. जा ना अंदमानला, जा ना एकदा, जा अंदमानला. किती ब्रिटिशांनी डोकं चालून तो जेल बांधला ते पहा, कारण ते राज्य करायला झाले होते. असा एक हॉल आहे, सेंट्रल हॉल म्हणतात त्याला किंवा सेंट्रल कॉरिडॉर. त्याला अशा 5 विंग आहेत. स्टार फिश कशी असते तर अशा 5 विंग आहेत. अशा ही समजा एक विंग पकडूया कोणती तरी, हा सेंट्रल कॉरिडॉर, ही एक विंग आहे. ग्राउंड फ्लोअरला 40 बराकी आहेत, त्याच्यावरती 40 बराकी, त्याच्यावरती 40 बराकी. ही अशी पहिली विंग. बाहेरून पूर्ण बंद आहे, म्हणजे समोरचा वरांडा हवा दिसते, समोर प्रकाश दिसतो, पण बाहेरून पूर्ण म्हणजे काय ग्रिल पूर्ण लावलेला आहे, कम्प्लीट पॅक, ओपन काही नाही. ही अशी एक विंग. ही दुसरी, तिसरी, चौथी, 5वी. तिकडच्या साईडनी सगळ्या बंद, ओपन फक्त सेंट्रल हॉललाच होतील. समजते? किसी को भी मूव करने का है तो इधर आगे जाना पडेगा किधर भी है ना, इकडे तिकडे जायला स्कोप नाही. आणि कसे साल्यांनी डोके चालवले पहा की ही पहिली विंग आहे, याचे थोबडं सगळ्यांच्या इकडे, बराकींची थोबडी जी आहे, दारं ही सगळी इकडे. ती कोठडी पाहिली 12 बाय 15ची, त्याच्यावर 10 फुटावर एक व्हेंटिलेटर 6 इंचाचं. म्हणजे तिथपर्यंत जाऊच शकत नाही तुम्ही. अरे कोठडीत काय तिथे का स्टूल ठेवले इथे वरती चढायला? वरती फक्त एक व्हेंटिलेटर हवा यावी म्हणून. सगळ्यांचे व्हेंटिलेटर या साईडला, सगळ्यांचे थोबडे या साईडला. आणि ही अशी एक विंग झाली इकडे थोडं करून की मागे ही दुसरी विंग, यांचे थोबडे इकडे. आपली घरं कशी असतात सध्या, अशी समोरासमोर असतात आहे की नाही. म्हणजे आपले कामं झाले की आपण आपल्या पायरीवर येऊन बसलो की समोरचा येऊन बसते पायरीवर. का बा काय म्हणता, ठीक चाललं सगळं वगैरे.
बात ही ना हो पाए, बात ही ना हो पाए. हा समोरून बसला काहीच नाही समोर, हा समोरून बसला तर समोरच्या बिल्डिंगचा पिछोडा मागे, त्याचं फक्त ते व्हेंटिलेटर दिसते वरचं, बोलायचाही चान्स नाही कोणाला, इतकं सिस्टमॅटिक. दर 15 दिवसांनी कैद्यांच्या कोठड्या बदलल्या जाणार. आणि ही जी मी पहिली विंग दाखवतो ना, अशी 1 2 3 4 5, ही पहिली जी विंग आहे यातली तिसऱ्या मधल्यावरची सगळ्यात कॉर्नरची सगळ्यात वरची जी कोठडी आहे ती स्वातंत्र्यवीर सावरकरांची. मला 15 सेकंदाकरता का होईना पण माझा अभिमान वाटला होता. मी अंदमान निकोबारला एका म्हणजे टुरिंगच्या कंपनी बरोबर सो कॉल्ड सेलिब्रिटी भाषण द्यायला म्हणून गेलो होतो. सेल्युलर जेलवर सावरकरांवर भाषण. आणि मी तिथे गेल्यानंतर लोक समजत होते की हे तज्ज्ञ आहेत, एक्सपर्ट. मी तसाच एक्सपर्ट नाही आहे, तुम्हाला माहित आहे की नाही. तिथे गेल्या गेल्या लोकांनी मला चालू केलं, तिथे लाईट अँड साऊंड शो असतो, तो साऊंड शो झाल्यानंतर माझं व्याख्यान होतं. तिथे गेल्यानंतर लोकांनी चालू केलं तिथे की का सर तुम्हाला माहिती आहे का सावरकरांची कोठडी कोणती आहे. मी जे वाचलाय ते ज्या इंटेन्सिटीने वाचलाय तेवढ्या मी कॉन्फिडंटली त्यांना सांगितलं होतं की हे टॉप फ्लोअर सबसे कॉर्नर में जो आहे ती बॅरॅक आहे सावरकरांची. कारण पुस्तकांमध्ये एवढे संदर्भ आलेले आहेत आणि इतिहासावर आपलं प्रेम असेल, आपल्या इतिहासात, आपल्या देशाच्या इतिहासात, आपल्या लोकांच्या इतिहासात काय काय झालेलं आहे हे डिटेल गोळा करण्याची एवढी खास जर असेल ना तर यू रिक्वायर नो गाईड बॉस. येस और नो? उतना तो पढी लेता आदमी. आणि ही जी बॅरॅक आहे याच्या समोर फाशी गेट आहे. समोर आपल्या बिल्डिंगच्या समोर पार्किंग मध्ये फाशी गेट लावलं तर कसं होईल? हा तसं तिथे फाशी गेट आहे. का कोणाची तरी तिथे शिक्षा संपली, शिक्षा म्हणजे शिक्षेची मुदत संपली आणि नंतर फाशी देणार त्याला, तर त्या फाशी गेटवर फाशी देणार ओपन मध्ये. आणि ही तिथे द्यायची कारण सावरकर वरतून ती बघतील तर त्यांच्या मनावर तेवढं ते बिंबलं पाहिजे की ये देख इतना तमाशा है, ब्रिटिशों के साथ खिलवाड़ करना कोई मजाकबाजी नहीं है. आता हे ब्रिटिशांना काय माहित होतं की या घटनांचा सावरकरांवर काय परिणाम होतोय की नाही होतोय. हा भाग नॅचरली वेगळा. या अंदमानच्या याच्यामध्ये एक आलेला अत्यंत विचित्र प्रसंग आहे. बाबाराव सावरकर अंदमानात गेले, मी तुम्हाला आधीच सांगितलं, तिथं आधीच पोहोचले. वीरा सावरकर हे आता पोहोचले. सावरकर सगळ्यात जास्त बेकार प्रोटेक्शन मध्ये, सगळ्यात जास्त बेकार प्रोटेक्शन मध्ये. आणि याचं कारण सिंपल की इतके कटकारस्थान त्यांनी केलेले आहे तर नॅचरली त्यांच्यावर सगळ्यात जास्त निगराणी राहणार. त्यांच्या बॅरॅकीला एक दार, तिथून बाहेर आल्यानंतर 2 बाय 2चा एक वरांडा टाईप छोटीशी जागा आणि त्याच्यानंतर नॅचरली दुसरं दार. त्या दोन्ही दारांना कुलप अशी की गजाच्या कोठडीतून हात घातला तरी कुलूप हाताला लागत नाही. हे तो विचित्रच आहे पद्धत. अंदमानला गेल्याशिवाय ती पद्धत समजतच नाही की कशी आहे. ही कोठडी आणि इथे दार आहे तर या बाजूच्या भिंतीत तिकडे लाक लागते त्याचं. चित्र विचित्र. आणि मग 15-20 दिवस झाले की कोठडी नॅचरली बदलणार. तर आता कोठडी बदलाचा कार्यक्रम. इकडून 6 शिपाई जे आहे ते, मध्ये नॅचरली एक कैदी, धडलंग 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 करत चालले. कुठे जाणार? सेंट्रल कॉरिडॉर आहे ना. तिकडून त्यावेळेला दुसरी मिरवणूक येऊ राहिली. मिरवणूकच म्हणायचं नाही, बरोबर आहे की नाही. क्रांतिकारकांच्या मिरवणूकच आहे नाही अरे. हा मातमवाली थोडी ना बात. ती दुसरी मिरवणूक तिकडून आली. पुन्हा 6 शिपाई, मध्ये तो कैदी, धडलम धडलम धडलम. याल तिकडे टाकतील, त्या इकडे टाकतील. रेग्युलर फंडा त्यांचा जेलवाल्यांचा. ही इकडून एक मिरवणूक चालली. हे सावरकर जे आपले सावरकर हे त्याच्यामध्ये, ती सेंट्रल हॉलला गेली. तिकडून दुसरी मिरवणूक आली, ती सेंट्रल हॉलला आली. 15-20-30 सेकंदाकरता त्या दोघं एकमेकांना क्रॉस झाले असतील ना की ये इधर आएंगे आणि वो उधर जाएंगे. ही असे एकमेकांना क्रॉस होत आहेत. हा कैदी त्या कैद्याकडे पाहतो, तो कैदी या कैद्याकडे पाहतो. हा आपला कैदी म्हणजे नॅचरली स्वातंत्र्यवीर सावरकर, तो कैदी जो आहे समोरचा तो यांच्याकडे पाहतो आणि तो एक 3 शब्दांचं वाक्य फक्त बोलतो, तात्या तूही. तात्याराव सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. घरचं नाव तात्या. आणि तात्या तूही हे म्हणणारा तो त्या दुसऱ्या मिरवणुकीतला कैदी म्हणजे बाबाराव सावरकर. कारण बाबाराव सावरकर आधी अंदमानात गेलेले तर त्यांना माहीतच नाही आहे की बाहेर काय चाललंय. सर नो ते समजतायत स्वातंत्र्यवीर सावरकर लंडन मध्ये आहे, तिकडे इंडिया हाऊस किंवा त्यांचं जे काय चालू असेल ते काम चालू आहे. ते कदाचित या समाधानातही असतील ना यार की हा आहे अजून मोकळा
आहे ना. मी गेलो जेलमध्ये, छोटा भाऊ जो आहे तो गेला अहमदाबादच्या जेलमध्ये, पण अजून तात्या आहे. तर ही मे बी टेकिंग केअर ऑफ क्रांतिकारी किंवा बाकीचं सगळं जे काय ते फ्रॅक्शन ऑफ सेकंड क्रॉस होताना त्यांना फक्त दिसतं. तर ते तेवढंच एक वाक्य बोलतात, तात्या तोही. तेव्हा त्यांना कळतं की अरे यार, हाही अंध मानत आहे, मी अंध मानत आहे. माय गॉड, काय झालं आपल्या अभिनव भारतीकडून, काय आपल्या क्रांतिकार्यात चालू असेल. मला खात्री आहे अजूनही जेलमध्ये ही प्रोसिजर तशीच असेल. 15 दिवस नंतर बऱ्याच चेंज करणार आहे की नाही. मला नाही माहित. आता हे असे 2 ग्रुप आले आहे, तर ते 2 कैदी जे एकमेकांना भेटतात ते एकमेकांना काय म्हणतात, अरे का भाऊ तुम्ही, असं होत असेल. मी तर समजून आलो की मी आलो बा फक्त फलाण्या घोटाळ्यात अंदर. अरे तुम्ही आले का, मग तुम्ही आले, तुमचा वाळू घोटाळा, आमचा कोणता रेती घोटाळा, तुमचा टमका घोटाळा, आमचा काय चारा घोटाळा, अशा अशा भेटी होत असतील. तुमने सुना है हिस्ट्री में कहीं 2 भाई इस तरह से मिले हो? कौन से हिस्ट्री में सुना, कौन से देश के, चलो अपने देश के कौन से कालखंड में सुना, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक. या पद्धतीने राहिलेले लोक आहेत. गांधी आणि सावरकरांमध्ये काय साम्य होता आणि काय फरक होता हे त्यांच्याच भाषेत सांगतो तुम्हाला. पण या सगळ्यांची एका वाक्यावरची निष्ठा वादातीतपणे महत्वाची होती की आम्हाला आमच्या देशाचं स्वातंत्र्य मिळवायचं आहे. मी महात्मा गांधींच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ना की त्यांना राष्ट्रपिता ही उपाधी जी आहे ही सुभाषचंद्र बोसांनी दिली. जेव्हा आझाद हिंद सेना संपली तेव्हा, जेव्हा की सुभाषचंद्र बोसांना काँग्रेसमधून निष्कासित करून टाकण्यात आलं होतं. त्यांनी हा राग नहीं पकड़ला गांधींविषयी. चला समोर चला, जो बातें मालूम ही नहीं है किसी को, शायद क्यों मालूम नहीं है ये भी बता दूंगा आज. 1909 इंडिया हाऊस लंडन, विजयादशमी म्हणजे दसऱ्याचा महोत्सव. 1907 आफ्रिका ट्रान्सवाल सत्याग्रह म्हणजे गांधी फोकस मध्ये आले, पहिल्यांदा त्यांचा सत्याग्रह झाला. गांधी तेव्हा लंडन मध्ये, म्हणून त्या विजयादशमीच्या महोत्सवाला त्यांना प्रमुख वक्ते म्हणून बोलवलं गेलं. कोणाला? महात्मा गांधींना. कोण बोलवत आहे? इंडिया हाऊसचे लोक. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर. हाय पता, ये हाय पता. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते महात्मा गांधी. कारण तिथे देशाच्या स्वातंत्र्याचा मुद्दा चालला आहे आणि प्रमुख वक्ते महात्मा गांधी. म्हणून महात्मा गांधी पहिले बोलायला उभे राहिले. ते बोलायला उभे राहिले आणि त्यांनी भाषण दिलं किंवा इंडिया हाऊस तुम्ही हे जे लोक इथे क्रांतिकार्य करू राहिले, देशात स्वातंत्र्यासाठी लढू राहिले, ही फार चांगली गोष्ट आहे. आणि सावरकरांसारख्या व्यक्तीच्या इतक्या सन्निध म्हणजे जवळ बसण्याचा मान मला आज मिळाला, याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो. आणि माझ्यानंतर सावरकरांचं भाषण आहे हे मलाही माहित आहे. म्हणून सावरकरांमध्ये आणि तुमच्यामध्ये फार काळ किंवा अधिक काळ उभं न राहता मी तुमची रजा घेतो. त्या दिवशी गांधी स्वतःहून लोकांमधून आणि सावरकरांच्या मधून वेगळे झाले होते हे सांगून की तुम्हाला सावरकरांचे विचार ऐकायचे आहेत का. त्यानंतर 1935च्या नंतर, 47च्या नंतर, गांधी खून खटल्यानंतर, 1954 नंतर, 1966 नंतर कोण पुन्हा पुन्हा गांधींना मध्ये आणताय सावरकरांच्या लोकांच्या? का डेलिबरेटली हे केलं जात आहे, जबकि गांधी ने खुद ये बोला था. प्रत्येकाला आपापले इझम्स आहेत, प्रत्येकाला आपापले स्पिरिट आहे. एंड नो वन हैज गॉट द मोस्ट कॉमन इज्म दैट इज नेशनलिज्म. और वो नेशनलिज्म उन लोगों में फूट फूट के भरा था. चाहे तो बात करो महात्मा गांधी की, चाहे तो बात करो स्वातंत्र्यवीर सावरकर की, चाहे तो बात करो नेताजी सुभाष चंद्र बोस की, चाहे तो बात करो तुमको जो लेना है वो नाम ले लो. त्यांच्यात मतभिन्नता होती, त्यांचे मार्ग वेगळे होते. टिळकांचं म्हणणं होतं साधनानाम अनेकता. स्वातंत्र्य मिळवायचं आहे, कोणतंही साधन चालेल. तुला काय करता येतं? तू काय वर्तमानपत्रात लिहू शकतो, लिहा. तू काय करतो? भाषण टाकतो, करवा. तू काय करतो? गोळी झाडतो, झाडवा. कोणी काय? साधनानाम अनेकता. आपलं साध्य पवित्र असेल, कोणतं साध्य? स्वातंत्र्य मिळवायचं. ते साध्य पवित्र असेल तर कोणतंही साधन पवित्र असतं. ही टिळकांची फिलॉसॉफी आहे. हा कदाचित पुढचा एपिसोड असेल, आय डोंट नो. आणि गांधींचं म्हणणं वेगळं आहे की तुमचं साध्य जर पवित्र आहे तर तुमची साधना पण पवित्रच असली पाहिजे.
खुनाखुनी करून आणि हे करून हे असं स्वातंत्र्य नेहमी मिळायचं आपल्याला. त्याचा विचार आहे ना. याच्यापैकी कोण चुकीचं आणि कोण बरोबर हे ठरवण्या एवढे मोठे झालो आहोत आपण खरंच. आणि आपण नाही झालो आहे तर बाकीचे राजकारणी झालेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अंदमानच्या निकोबारच्या विमानतळाला म्हणजे पोर्ट ब्लेअरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला सावरकरांचं नाव द्यायला, त्याचं उद्घाटन करायला एक मंत्री जातो. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्याचा कार्यक्रम आहे ना त्या विमानतळाला. इतकं अप्रोप्रिएट नाव कधी कोणी दिलंय कुठे भारतात? हे सर नाव त्या कार्यक्रमाला तो जातो. तो मंत्री पण तिथे सावरकरांच्या विरुद्ध करतो का? आउट ऑफ विजिझम. आणि हे शांतपणे टॉलरेट केलं जातं देशाच्या लोकांकडून. आय डोंट नो वाय. कसं काय? कोणत्या अँगलने? 1940 महात्मा गांधी सावरकरांना भेटायला गेले. महात्मा गांधी सावरकरांना भेटायला गेले. ही लॅटर फेज आहे, समाज सुधारणांची त्यांची फेज. तिथे भेटायला गेले आणि मग त्यांची चर्चा झाली वरच्या मजल्यावर. तुम्ही पिक्चर पाहिला असेल सावरकरांचा तर त्याच्यात हा प्रसंग त्यांनी दाखवलेला आहे, रणदी फुडावाला. वरच्या मजल्यावर त्यांची भेट झाली. 1.5 तास त्यांची चर्चा झाली. तेव्हा ते मोपल्यांचं बंड वगैरे प्रकार सुरू झाले होते है ना. हिंदूंचं धर्मांतर जे आहे ते पूर्ण कोकण किनारपट्टी आपली किंवा कोस्टल कर्नाटका केरळ याच्यात, तर ते सावरकरांना ते अजिबात पसंत नव्हतं की हिंदूंचं विनाकारणे बाटवाबाटवी किंवा काय धर्मांतर जे चाललंय याच्या विरुद्ध काहीतरी पावलं उचलली पाहिजे वगैरे. गांधींचं म्हणणं असं होतं की बा कोणत्याही धर्मात गेला तरी स्वातंत्र्यासाठी लढतोय का, मग मला काही प्रॉब्लेम नाही, अल्टिमेटली आपण सगळे भारतीय आहोत वगैरे. याच्यावर त्यांची 1.5 तास चर्चा झाली. आणि 1.5 तास त्यांची चर्चा आल्यावर त्यांचं एकाच विषयावर एकमत झालं. की आपलं कोणत्याच विषयावर एकमत होत नाही. गांधी तिथून खाली आले. समोर यमुनाबाई आल्या म्हणजे सावरकरांच्या पत्नी. त्या समोर आल्या. हे पिक्चरमध्ये दाखवलंय, खोटं थोडी दाखव. पिक्चरमध्ये सिनेमॅटिक लिबर्टीच्या अंडर दाखवलाय का? नाही. मग धनंजय किरांचं यांचं आत्मचरित्र त्याच्यातही लिहिलेलं आहे. हा संदर्भ कुठे सापडतील? हे संदर्भ गायब करायला पाहिजे मुद्दाम. आपल्या कटकारस्थानांची मजल एवढीच जाऊ शकते फक्त है ना, कि हटा इसको निकालो, ये नहीं जाने को ना लोगों तक के. ते खाली येतात गांधी तर ते सावरकरांच्या पत्नीला नमस्कार करतात आणि त्या म्हणतात की अरे बापू तुमचं कार्य मोठं, तुमचं हे मोठं, तुम्ही वयाने मोठे, तुम्ही असं काय करताय, तुम्ही का मला नमस्कार करताय? तर गांधींचं त्याच्यावरचं वाक्य आहे की मी 1.5 तास त्याच्या सहवासात होतो. त्याच्या म्हणजे तुझ्या नवऱ्याच्या म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मी 1.5 तास त्यांच्या सहवासात होतो तर मी पळून निघालो. तू आयुष्यभर त्यांच्याबरोबर राहू राहिली म्हणून मी नमस्कार केला. चला पुढे. तिसऱ्या माणसाचा संदर्भ देऊ. या साहेबांनी मला पाठवला परवा. डॉक्टर हेडगेवार है ना, कोण आहे काय सगळं माहिती आहे. RSSचे संस्थापक, पहिले अध्यक्ष वगैरे. त्यांना कोणीतरी विचारलं की गांधी श्रेष्ठ की सावरकर श्रेष्ठ, तर त्यांनी उत्तर दिलं होतं की हा प्रश्न विचारणं हे इतकं मूर्खपणाचं आहे की गुलाब श्रेष्ठ की मोगरा श्रेष्ठ. गुलाबाला त्याचा रंग असतो, मोगऱ्याला त्याचा रंग असतो. गुलाबाला त्याचा सुवास असतो, मोगऱ्याला त्याचा सुगंध असतो. त्याची वैशिष्ट्य त्याची असतात, याची वैशिष्ट्य याची असतात. हा तुमचा चॉईस असू शकतो की मला गुलाब आवडतो नाही का. जसं जवाहरलाल नेहरूंना गुलाब आवडत होता है ना, ते नेहमी ते अचकनमध्ये ते गुलाब लावायचे. तर एखाद्याला गुलाब आवडू शकतो, एखाद्याला मोगरा आवडू शकतो. ज्याला जे आवडतं त्यांनी त्याच्या सुगंधाचा आस्वाद घ्यावा. श्रेष्ठ कनिष्ठ कोणी नाही. कोणाचं वाक्य सांगतोय तो? ये कहां कौन पैदा कर रहा है ये क्लॅश? मालवणच्या तालुका काँग्रेस कमिटीचा एक अध्यक्ष आहे गावडे. आपल्याकडे जसं गावंडे आडनाव असतं ना, कोकणामध्ये गावडे असं असतं म्हणजे अनुस्वार नसतं. गावडे हे मालवण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष. हे जेव्हा रत्नागिरीला होते सावरकर आणि तिथलं त्यांनी जे काय पतित पावन मंदिर किंवा बाकीचे जे कार्य केले ते पाहिल्यानंतर त्यांचं एक कोटेशन आहे की गांधी प्लस सावरकर इज इक्वल टू स्वराज्य. हे मला पटले आहे. हे त्या माणसाला तेव्हा पटलं होतं. आज 70, 75, 78 दरवेळेला आपण वर्ष मोडणारच फक्त है ना, पण आपल्यापैकी कोणालाही पटणार नाही की नाही नाही हम तो ये विंग के है, लगेच दुसऱ्या हम तो वो विंग के है. काय ते दोघं एकमेकांच्या याच्याविषयी फिलॉसॉफी जरी वेगळी असली तरी एकमेकांविषयी यथायोग्य आदर ठेवून होते.
कोण कोण बोला सावरकरांच्या माफीनाम्यावर, कोण कोण बोललं, कोण कोण बोललं? एकच संदर्भ सांगतो, मला काहीच बोलायची गरज नाही. 1921 साली अंदमानातून सावरकरांची सुटका आहे. 1920 यंग इंडिया. यंग इंडिया माहित आहे? महात्मा गांधींचं वर्तमानपत्र आहे. महात्मा गांधींचं वर्तमानपत्र आहे. अजून 5 संदर्भ सांगून, विठ्ठलभाई पटेल काँग्रेसचे तेव्हाचे अध्यक्ष, त्यांनी पार्लमेंटमध्ये ठराव केला की राजबंदी जे तिथे आहेत, कधीचे कितपत पडले, त्यांना मुक्तता करावी. त्या मागणीमध्ये सावरकर बंधूंचा समावेश होता. मी सगळे लेखी संदर्भ सांगतोय तुम्हाला, जे कुठेतरी एव्हिडन्शियल आहे. असे 5 संदर्भ देऊ शकेन मी तुम्हाला. VVS अय्यंगारचा संदर्भ देऊ शकेन, हा आता जो विठ्ठलभाई पटेलांचा दिला तो देऊ शकेन. सगळ्यात महत्त्वाचा संदर्भ सांगतो. 1920 यंग इंडिया, महात्मा गांधी त्यांच्या वर्तमानपत्रात लिहितात की सावरकरांनी हिंसक कृत्यामध्ये सहभाग घेतला हे पुराव्यानिशी पूर्णपणे सिद्ध झालेले नव्हते. का त्यांच्या हातात थोडी ना पिस्तूल सापडलं, का ते कोणत्या मर्डर केसमध्ये सापडले होते, येतो ना, हे पूर्ण पुराव्यानिशी सिद्ध झालेले नव्हते. त्यानंतरचा पुढचा कालखंड म्हणजे 10च्या नंतरचा कालखंड लक्षात घेतला तर त्यांचा कोणत्याही हिंसक कार्यात सहभाग नाही. सध्या भारतातली परिस्थिती अशी आहे की सगळीकडे क्रांतिकारक कारवाया ज्या या थंड्या बस्त्यात पडलेल्या आहे. येस ना, 1911 नंतर क्रांतिकारी झालं नाही रे बाबा. 1924ला जेव्हा हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी येईल, म्हणजे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अँड कंपनी, तेव्हा पुन्हा क्रांतिकारी चालू होईल. तर सावरकरांना मोकळं सोडून आता काहीही बिघडणार नाहीये, कारण क्रांतिकारी चालूच नाही कुठं. म्हणून सरकारला हे करण्यात येते शिफारस की यांनी यांची लवकरात लवकर मुक्तता करावी. कोण कुठल्या कंड्या पिकवत आहे? पॉलिसी मॅटर म्हणून कोणी अर्ज जर लिहिल तर अटकेत असलेल्या कोणत्याही माणसाने जमानतीकरता अर्ज देणं हा पण माफीनामा होऊ शकेल. हे सर ना, लिहिलं राहतं. अरे जमानत देतात कोणाला, लिहिलं राहतं की याच प्रकारच्या गुन्ह्यामध्ये मी पुन्हा सापडल्यास, हे पोलीस डिपार्टमेंटवाले लोक समोर, याच प्रकारच्या गुन्ह्यात मी पुन्हा सापडल्यास काय दे, 50,000चा जात मुचल का 10,000चा का 1 लाखाचा, डिपेंड्स है ना, मी एवढा मला फाईन भरावा लागेल बा, अशी सुटका असते ना ती. चलो छोटी बातें नहीं करेंगे. कौन क्या बोला किसके बारे में, हिस्ट्री के बारे में ऐसा उल्टा पुल्टा बोलने का किसी का औकात नहीं है. और ये औकात उनका क्या है ये मेरे को बोलना ही नहीं है. मेरे को खाली इतना चाहिए कि ये लोगों को तो समझे यार. कॉमन मॅन इज ऑलवेज द पॅट्रियट. आय बिलीव्ह. सामान्य माणसाचं त्याच्या देशावर प्रचंड प्रेम असतं आणि सामान्य माणूस त्याच्या प्रसंगी त्याच्या अवकातीतल्या हाल अपेष्टा सहन करून देशासाठी काहीतरी करण्याचं डेअरिंग ठेवतो. हेल्पेज इंडियाचे पोट्टे आले की नाही तुमच्याकडे कधी, है ना, छोटे छोटे शाळेचे पट्टे आले की नाही. सैनिकी कल्याण म्हणून ते झेंडा ध्वज दिन 7 डिसेंबर 3 डिसेंबर आले की नाही. कभी कभी उल्टा सवाल किया उनको, तुम्ही हम कभी किए, काय पैसे रे काय येतात देता चला निघा. हा माहित नाही मला कोणी देवी किंवा गणपतीच्या वर्गणीवाल्यांना एखाद्याला पिटाळून लावत असेल असं, है ना, पण ते ध्वजदिनवाले पोट्टे आले, आपण देत आलो. आपली काय अवकात आहे यार. आर वी बॉर्न विथ अ गोल्डन स्पून इन द माउथ? नो ना. कॉमन मॅन इज ऑलवेज पॅट्रियट. He is always that sympathetic as well as empathetic to think about the problems of his citizen and netizens. ये लोग जो बाकी है ना, इनका इंटेंशन ही कुछ अलग रहता. They use common men for their individual interest, no matter where lies the national interest or not. जंगलात अंदमानच्या गेले तर ते लाकडं तोडायला किंवा ती ड्युटी लागेल तर तिथे त्या जळवा आहे, जळू समजते ना, हा त्या जळवा आहे. त्या जंगलातून ते गेले तर दोन्ही बाजूनी जी झाडी आहे, वेली आहे, त्यांनी हातावर त्या जळवा अशा लदलद लदलद लागलेल्या असतात. त्या जळवा जिथे चिपकतील त्या निघत नाही. ते आपल्याकडे येतात ना तुंबडीवाले, रक्त शुद्ध करून देतो म्हणतात, लावते असे मानेवर एक, है ना, ते त्या जळवा ती अशी लावली तर ती लगेच रक्त शोषणं चालू करते. अशा अंगभर हातावर अशा पूर्ण जळवा आहे. आणि समजा प्रसंगी अशी एक प्रयत्न करून अशी निगा आली असं समाधान मानलं तर मग लक्षात येते की इथून निघा आली, इथे चिकटली. म्हणजे दिवसभर तिथे काम केल्यानंतर वापस जेव्हा तुरुंगात किंवा बराकींमध्ये पुन्हा ते कैदी येतील, ते वापस आल्यानंतर अर्धा तास तेवढाच कार्यक्रम चालेल, एकमेकांच्या जळवा काढणं. कोणत्या क्वालिटीचं फूड त्यांना दिलं गेलंय तिथे, कोलू फिरवायला लावलाय म्हणजे काय केलाय, कल्पना आहे म्हणून सांगतो. आजकाल लाकडी घाणा फार सुप्रसिद्ध होतोय आपल्या इथे पुन्हा,
है ना. लाकडी घाण्याचे तेल होतं ना पॉप्युलर पुन्हा. हा, रिफाइंड तेल मत यूज करो, डबल फिल्टर मत यूज करो. लाकडी घाणा, लाकडी घाणा. तो जो लाकडी घाणा आहे, उसाचा चरकही पाहिला असेल ना, है ना, ऊस रस काढायचा चरक, तो सुद्धा आजकाल बैल फिरवत नाही रे या देशात. इतके समोर निघून गेलो आपण. येसो ना, उसको भी लगाए की नहीं मशीन, चुन 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 का, उधर बटन दबाया, इधर गन्ना डाला. येसो ना. हे बैल नाही तिथे, हे राजबंदी फिरवत होते, कोलू. दॅट वॉज कॉल्ड कोलू. ताकद असेल ना तर अंदमानला जायचं. हे सगळं एका लाईननी ठेवलेलं आहे त्या डेमॉन्स्ट्रेशन ग्राउंडमध्ये. दंडा बेडी, खडी बेडी, अंडा असेल, कोलू आपल्यात असेल ना खास तेवढी, तर त्या कोलूला हात लावायचा, त्याची रिक्वेस्ट घेऊन आणि फिरवून बघायचं 3 चक्रा. मॉडर्न मधल्या मॉडर्न जिम मध्ये बेंच प्रेस मारणार लोक आहात का तुम्ही? 3 चक्रा मारा, छाताड भरून येईल. नंतर मी शांतपणे वाक्य टाकीन की तुम्ही जे फिरवलं की नाही 3 चक्रा, त्याच्यात काही टाकलेलं नव्हतं, नुसतं फिरवत होते तुम्ही ते रिकाम. येसा ना. त्याच्यात नारळाची करवंटी जेव्हा टाकू, म्हणजे नारळाचं खोबरं, त्याच्यापासून तेल निघेल ना, ते टाकल्यानंतर त्याचा काय टेस्ट असेल कळतंय तुम्हाला. आणि दिवसाला 30 पाऊंड तेल असं काढून द्यायचं रोज. 30 पाऊंड, अप्रॉक्सिमेट 15 किलो. आणि 1 पाऊंड कमी झालं तर 2 फटक्यांची शिक्षा. बाजूच्या कैद्याशी 2 वाक्य बोलले म्हणून 10-10 फटक्यांची शिक्षा. जे चामड्याचे वेत मिठाच्या पाण्यात बुडवलेले आहे आणि तो पागल सारखा मारतोय. एक छोटीशी पेन्सिल सावरकरांजवळ सापडली म्हणून ती अंडा सेलची शिक्षा 3x2 एक छोटी लिफ्ट कशी असते आपली, है ना, लिफ्ट का साइज, छोटे लिफ्ट का साइज, वो साइज का एक जेल, उतना बैरक छोटा सेल, अंडा सेल, त्याच्यात जाण्याची शिक्षा. टेक्निकल फॉल्टमुळे किंवा इलेक्ट्रिक करंटच्या फेल्युअरमुळे चुकून लिफ्टमध्ये अडकलो ना आपण, 10 मिनिटं 15 मिनिटं सगळं व्हेंटिलेशन पंखे ऑन असताना तिथे उभं राहायची अवकात नाही आपली. त्या अंडा सेलच्या 24, 48, 72 तासांच्या शिक्षा या लोकांनी भोगल्या. आणि त्याच्यानंतर आपण प्रश्न विचारायचा निर्लज्जपणे पुन्हा कि व्हॉट द ब्लडी हेल दे हॅव डन. शेम ऑन अस यार, शेम ऑन अस. ये इतना ऐसा 11 साल सह के अगर कोई निकल रहा है बाहर, तो निकलने के बाद भी जो कुछ काम उधर किया सोशल रिफॉर्मिंग के तहत, वो भी अपने आप में एक बेंचमार्किंग वर्क है. जे मी आधी सगळं बोललो की बा पतित पावन मंदिर सगळ्या लोकांकरता जे खुलं आहे तेच मंदिर. जसं डॉक्टर आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला, साने गुरुजींनी पंढरपूर मंदिर जे आपलं आहे ना ते सगळ्या जाती धर्माच्या लोकांना खुलावं म्हणून प्रयत्न केले. पंजाबराव देशमुखांनी आपलं अंबाबाईचं मंदिर जे अमरावतीचं ते सगळ्यांना खुलावं म्हणून. एव्हरी वन इज इक्वली इम्पॉर्टंट. वाय वी आर कीपिंग देम अंडर द रँक्स. हा चॉईस हो सकता. आय लाईक दिस व्हेरी मच. येस ऑर नो. माझा फेवरेट कोण हा चॉईस असू शकतो. इंडियन क्रिकेट टीम मध्ये हा चॉईस असेल की नाही. यू मे लाईक विराट कोहली, यू मे लाईक रोहित शर्मा, यू मे लाईक, पण मी विराट कोहली मला आवडतो म्हणून मी अशी इच्छा नाही करत यार की रोहित शर्मा लवकर गेला पाहिजे साला. बरोबर की नाही. कारण अल्टिमेटली क्वेश्चन तर टीम इंडियाचा असेल की नाही. कोई भी खेला तो मैच जीतेंगे तो नेचुरली इंडिया ही जीतेगा की नहीं. मेरा फेवरेट कौन है ये हो सकता है, पण माझा एक फेवरेट आहे म्हणून दुसरा बोगस आहे ना. या वाक्याला किंवा या फिलॉसॉफीला काही अर्थच नाही आहे यार. इतकं सगळं झाल्यानंतर 11 वर्षांनंतर त्यांची सुटका झाली. जेलमध्ये गेले म्हणून मुंबई विद्यापीठाने त्यांची BA ची पदवी सुद्धा काढून घेतली होती. ठीक आहे, दॅट इज अ रूल है ना, किंवा ते गुन्हेगार म्हणून तुम्ही साबित झाले तर तुमची BA ची डिग्री जी आहे ती काढून घेतली. या सगळ्याची भरपाई नंतर झाली आहे. नंतर ते जेव्हा परत आले मग 15-17 वर्ष जे काय ते मध्ये गेले. 1937ला रत्नागिरीतून पूर्ण सुटका झाली. 37-38ला ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सावरकर अध्यक्ष होते. 1938 अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. काय डायमेन्शन आहे या माणसाला मला कळतच नाही आहे. मग 1950 पासून पुढे सगळेच पारडे पलटले. 59 मध्ये मुंबई विद्यापीठाने ती BA ची पदवी सन्मानपूर्वक परत केली. 1959 साली पुणे विद्यापीठाने त्यांना, नागपूर विद्यापीठ पहिले त्यांनी त्यांना डिलीट पदवी दिली. मग 1959 पुणे विद्यापीठाने डिलीट पदवी दिली. मग 1962 राज्यपालांतर्फे म्हणजे अधिकृत महाराष्ट्र सरकारतर्फे सावरकरांचा सत्कार झाला. त्यांना पेन्शन वगैरे दिलं गेलं. सावरकरांवर तिकीट निघालं पोस्टाचं. तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. चांगली गोष्ट आहे फार यार, है कि नहीं. ऐसा भी कोई अगर कहीं रिकॉग्निशन कर रहा है तो बहुत अच्छी बात. आणि हे सगळं झाल्यानंतर 1966 साली सावरकर जे आहे हे सावरकर 1966 साली गेले. इतके सगळे खडतर हाल अपेष्टा सहन करून 1883चा जन्म आहे सावरकरांचा, है ना.
आणि 66 साली ते जातात. म्हणजे हे 66 आणि ते 17, वय वर्ष 83. इतना सब कुछ सह के है ना. आणि गेले तर कसे गेले? 1 फेब्रुवारीला त्यांनी डिसाईड केलं, ॲज इफ टप्प्याटप्प्याने त्यांनी डिसाईड केलं की अभी खाना बंद कर दूंगा. पहिले औषध गोळ्या बंद करून टाकल्या, मग जेवण बंद करून टाकलं, मग लिक्विड डाएट बंद करून टाकलं. मग त्यांचे CS आहेत, त्यांचे पर्सनल असिस्टंट जे होते PA, त्यांना त्यांनी बोलून सांगितलं की उद्यापासून तुम्हाला याची गरज नाही आता, म्हणजे माझं काम संपलं बा वगैरे वगैरे. मग त्यांची पोरगी प्रभात नावाची, ती आणि ते जावई वगैरे तिला भेटायला आले. त्यांनी तिला सांगितलं की नाही नाही, इथे बिलकुल अडकून पडायचं नाही, आपापल्या गावाला परत जा, म्हणजे ॲज इफ किंवा माझा अध्याय संपत आलाय, तुम्ही तुमच्या घरी परत जा, इथे तुम्हाला थांबण्याची गरज नाही. तिने त्यांना आग्रह केला की ती इतकी लाडकी आहे त्यांची. कारण सावरकरांचा एक छोटा मुलगा आज म्हणजे सगळ्यात मोठा जो होता तो लहानपणी गेला होता, म्हणजे वारला होता, प्रभाकर त्याचं नाव. त्याच्यामुळे प्रभात जी आहे त्यांची लाडकी असणं स्वाभाविक होतं. त्या प्रभातनी त्यांना म्हटलं की मी एक चहा करून देतो तुम्हाला, तर तेवढा घ्या. ठरलं म्हणजे ठरलं. लिक्विड डाएट आहे बंद, शेवटचे 2 दिवस पाणी पण बंद. अल्टिमेटली सावरकर फेब्रुवारी 1966 गेले. काय त्यांच्या डोक्यात शेवटचे 15 दिवस चालू होते, त्या ऐकत असतील मनातल्या मनात, कोणाशी बाकीचा संवाद नाही, त्यांना काय ऐकू येत असेल नक्की. ते अष्टभुजा देवीच्या समोर है ना, ते खंजीर बिंजीर उचलून ते बोट कापून, जसं शिवाजी महाराजांनी प्रतिज्ञा केली होती की चाफेकरांसारखा मरीन किंवा शिवाजी महाराजांसारखं स्वराज्य निर्माण करीन, ही त्यांनीच केली प्रतिज्ञा त्यांना ऐकवायची. मदनलाल धिंगरांनी विचारलं त्यांना, हौतात्म्याची वेळ आली आहे काय? आणि त्यांनीच त्यांना उत्तर दिलं होतं की आपली तयारी झाली आहे काय. हा डायलॉग आठवला असेल त्यांना. महाराजा बोटीचा भोंगा आठवला असेल, तिथल्या कैद्यांचं रडणं आठवलं असेल, इंदुभूषणनी तिथे केलेली सुसाईड, त्या जाचाला कंटाळून, तो इंदुभूषण नावाचा एक क्रांतिकारक होता, त्याने तिथे मृत्यू पत्करला, ते आठवलं असेल. त्या फाशी गेटवर ज्यांना फाशी दिली त्यांचे विलाप, त्यांचा आरडाओरडा ते आठवलं असेल. त्या बारीच्या म्हणजे त्या जेलरच्या अर्वाच्य भाषेतल्या शिव्या आठवल्या असतील. शेवटी काय आठवलं असेल? इकडून तिकडे नुसते कैदी चाललायत, तर त्यांच्या पायातल्या हातातल्या त्या बेड्यांचा खळखळाट आठवला असेल त्यांना. काय काय आठवलं असेल काय माहित. जब 1921 में अल्टिमेटली त्यांच्या सुटकेचा हुकूम आला, बाबाराव आणि ते हे एकत्र सुटलेले दोघं, म्हणजे एकाच वेळेला त्यांची मुक्तता झाली. आणि ती मुक्तता जेव्हा झाली तर तेव्हा आदेश आला की यांची आता इथून मुक्तता होणार आहे आणि भारतातल्या तुरुंगात त्यांची रवानगी होईल. पहिले अलीपूर, रत्नागिरी, मग नॅचरली येरवडा, पण अंदमानातून त्यांची मुक्तता होते. हा आदेश जेव्हा आला तेव्हा अंदमानचे तेवढे बाकीचे नियम जे आहेत ते धाब्यावर बसून तिथले ते साधे कैदी जे आहे, साधे कैदी ते निरक्षर असतील. हा पण एक किस्सा की 100% निरक्षर कैदी असणाऱ्या अंदमानमध्ये तिथल्या कैद्यांना साक्षरतेचं ज्ञान दिलं आणि सावरकर जेव्हा तिथून निघाले तेव्हा तिथले 60% कैदी साक्षर झालेले होते. क्या डायमेन्शन के साथ जीता आदमी है. 60% कैदी जे आहेत ते साक्षर झालेले. हे असे जे लोक आहेत तिथे त्यांना सावरकरांविषयी किंवा ते त्यांना बाबूसाहेब म्हणायचे. कारकून म्हणून त्यांना काम मिळालं ना शेवटी. ते कोलू 5 वर्ष 8 वर्ष झाल्यानंतर थोडं काम हलकं करायचं म्हणून त्यांना हलकं काम, ऑफिसचं काम, कारण शिकलेले आहेत, काय लॉ वगैरे झालेला आहे. मग ते बाबूसाहेब, तर बाबूसाहेब अब जाने वाले आहे, बाबूसाहेब जाने वाले म्हणून ते जंगलात गेलेली टोळी जी आहे त्या कैद्यांची ती वापस येताना रान फुलांचे हार करून आणते, वेलींमध्ये गुंफलेले, आणि त्या जेलराने यांना रिक्वेस्ट करते की यांचा ॲज इफ हा सेंड ऑफ आहे. आज साली आपली औकात नसताना एवढे मोठे मोठे स्टेज उभारले जातात यार, आणि मानेला पेलू नाही शकत आपण इतके जाड जाड हार कोणाला तरी अर्पण केले जातात की ते हार गळ्यात घालून घेण्या इतके सुद्धा यांच्या माना कणखर नाहीये रे. येस ना, ते हार सुद्धा कोणाला तरी धरून ठेवायला, भाऊ तू मागे बढो हम पकड के रखते है. ते तिथे ते रान फुलांमधला हार जो आहे तो निरक्षर कैदी जो आहे, माहित नाही तो कोण असेल, तो राजबंदी पण असू शकेल, तो बाकीचाही कोणीतरी असू शकेल, कारण अंदमानात तर सगळेच कैदी होते. दिस इज द फेअरवेल. न ते बाबाराव सावरकर आणि ते निघाले त्या बोटीने. त्यांना कलकत्त्याला जायचं होतं. मग निघाले, बसले त्या बोटीत, डेकवर बसलेले आहेत शांतपणे, आठवत मागचं की यार 11 वर्ष हे कसे गेले. 11 वर्ष. एकदा आपण 11 मिनिटं अंदमानात जाऊन या टाईपमध्ये राहून तर यायला पाहिजे की नाही, आहे की नाही.
आपण एकदा गांधी 21 दिवसाचं उपोषण करतात की नाही, काय जे वयाच्या 73व्या वर्षी, आपण एकदा 2 दिवस तर करून पाहायला पाहिजे की नाही. खरं खरं उपोषण. हां, तुमचं डाएट नाही. हां, डाएट करायचं मग कोणी धरलं की आज माझा चीट डे होता, हे नाही, खरं उपोषण गांधी करायचं आहे की नाही. ते केलं तर आपल्याला कळेल ना की हे काय होते. आणि मग आपण हे 73व्या वर्षी करू शकू का, हा तर भागच वेगळा. मग आपण 11 वर्ष अंदमानात काढू शकू का, हा तर भागच वेगळा. त्याच्यानंतर पुन्हा काय जे 16 वर्ष ही रत्नागिरीला काढू शकू का, भागच वेगळा आहे. आणि तरीही आपण आपलं कार्य तसंच चालू ठेवू शकू का, भागच वेगळा आहे. त्या डेकवर ते बसलेले आहे. 4 दिवसानंतर, लंबा प्रवास आहे ना, बोटीचा प्रवास आहे, विमान नाही आहे की नाही, बोटीचा प्रवास आहे. 4 दिवसानंतर हा उभे राहिले ते, तर त्यांना समोरची जमीन दिसली, किनारा, कलकत्त्याचा किनारा. बाबाराव खाली बसले होते, त्यांनी त्यांना सांगितलं की किनारा दिसतोय. त्या 11 वर्षांनी, म्हणजे 11 वर्षांच्या हालअपेष्टांनी ते श्रांत किंवा क्लांत झालेलं शरीर जे आहे, हे तसे शरीर धरून ते दोघं उठले. दोघांच्या हातात बेड्या होत्या. असे हात वरती गेले, ते समोर ती किनारपट्टी जी आहे भारताची ती दिसत होती. असे दोघांनी मिळून असे हात वरती गेले आणि नारा दिला, वंदे मातरम. जो माफी मागून निघाला तिथून, त्याच्यात डेअरिंग येईल की तिथे ब्रिटिशांचे पोलीस असताना है ना, की त्या काय शर्तीवर आपली सुटका होते आहे, तिथे असं करेल कोणी. हे केलंय त्यांनी. दिस इज द फॅक्ट. वंदे मातरमचा अर्थ काय आहे यार. वंदे मातरम, माझी मातृभूमी जी आहे तिला मी वंदन करतो. आणि या वंदे मातरमचा तो धागा 1905 पासून किंवा चाफेकरांच्या हत्येपासून जो निघाला आणि सगळ्या जाती धर्मा प्रदेशांचे लोक त्याच्यात गुंड काय आपाप बांधले गेले. याच्यात फासावर जाणारा पहिला मुस्लिम क्रांतिकारक अशफाक उल्ला खान असेल ना यार, येस नो. याच्यात तुरुंगात 64 दिवस उपोषण करणारा जतींद्रनाथ दास किंवा जतीन दास असेल ना यार. याच्यात एका दिवशी तिघही गेले ते फासावर, म्हणजे सरदार भगतसिंग किंवा राजगुरू किंवा सुखदेव, काय 23 मार्च 1931 हे पण असतील ना यार त्या वंदे मातरमच्या धाग्यात. मग या सगळ्या वंदे मातरमच्या धाग्यामध्ये हे सगळे लोक गुंतलेले होते. आणि हे इतकं सगळं बघून ते नुसती किनारपट्टी, माझी मातृभूमी मला दिसते, तर पहिलं फिलिंग मनात काय की वंदे मातरम. वंदे मातरम म्हणायची देशात कोणाला लाज वाटते यार. मैं नाम भी ले लिया, अशफाक उल्ला खान. येस नो. कोणत्या बंकिमचंद्र चॅटर्जींनी लिहिलं म्हणून काय बंगाली लोकांचं काय वंदे मातरम आहे काय काय. आणि मग हे वंदे मातरम म्हणायची कोणाला लाज वाटत असेल ना, तर मला त्यांची लाज वाटते. दॅट्स ऑल. थांबतो. मी अजून 3 तास असा बोलू शकेन, पण कुठेतरी थांबायला लागेल. त्याच्यामुळे आजचा अध्याय इथे थांबवतो. धन्यवाद. बाहेर या. थँक्यू सो मच.